नाही पण ते असं झालं, मग तसं झालं, लहान मुलासारखा रडायला लागला. शफी फार सुंदर माणूस. आता खरं सांग भक्ती, किती एक 8 महिने झाले, 9 महिने झाले मी प्यालो कधी कधी दारू. आता त्याची अरे म्हटलं काय, अगदी लहान मुलं. अजित दोवालांची तुमची भेट झाली होती? अजित दोवाल हे अगदी थोरल्या भावासारखे आहेत माझं, पण ते सांगण्यासाठी नाही आहे. आमचं इथे आले त्यावेळी मला म्हणले कहाँ आहे, म्हटलं खेत पे हूँ, जरा गेट खोलोगे. म्हटलं काय. आणि मग तिथे एका नदीकाठी कुठेतरी मधुबालाजी कोसावर आहेत, पण तरी असं वाटतं केवढा बॉन्ड आहे त्यांचा असं. आणि आता अगदी अगदी काही असलं दाखवलं तरी सुद्धा ते एकत्र आहेत असं वाटत. दिसणं हे तुमचं 1 मिनिट 2 मिनिटं, त्याच्यानंतर तुम्ही काय करता हे सगळ्यात महत्त्वाचं. नाही तर मग ओमपुरी सगळे असे देवीचे डाग चेहऱ्यावर अमुक पण काय सुंदर काम करतात. नसीर हा काही कन्व्हेन्शनल काही सुंदर दिसणार आहे अशातला भाग नाही. खूपसे रोल माझे गेले, त्यात माझा माजुरडेपणा, पण ते ठीक आहे, आपण आपल्या पद्धतीनं जगू शकलो. तुम्हाला एखादा सिनेमा गेला अशी खंत कधी झाली? जे आपलं नव्हतं ते नाही. विशाल भारद्वाजची फिल्म करतो, 25 वर्ष झाली म्हटलं गाढवा तुला करून सिनेमे. आज तुला वाटतं नाना पाटेकर ॲक्टर आहे? सत्यजित रे ज्यावेळी कुठेतरी एकदा त्यांचं पान डायरीतलं एक प्रकाशित केल्यावर की नाना पाटेकर बरोबर काम करायचं, कुठली अवॉर्ड्स पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला? असं ऐकलं की 92च्या दंगलीत तुम्ही त्या पूर्ण फिरत होता त्या जीपमधून. तिथे जाऊन मी चिडून बोलायचो त्यांच्याशी. नसीर माझा मित्र आहे किंवा मी नसीरचा मित्र, नसीर मला कापणार का? त्यावेळी जे सगळे आलेले अनुभव होते त्यातून मग क्रांतीवीर झाली. पण घरात बसल्याचे परिणाम म्हणजे मी आत्महत्या केली असते. मुळात जात आणि धर्म नावाची गोष्ट आपण घरात पाळायच्या गोष्टी आहेत. बरोबर. रस्त्यावर आल्यानंतर माझा देव म्हणजे माझा देश. पण तुमच्या मध्ये देव म्हणजे काय? बाबा आमटेंच्या भेटीनंतर एक वेगळी दिशा आली. तुमच्या नकळत तुमच्यात काहीतरी जातं ना, झिरपतं, तसं असेल ते. आणि त्यांचं केवढं रंगीत आयुष्य आहे रे. ते फिल्म क्रिटिक होते. मी आता 75ला बरं आहे रे, अजून 1-2-4 जणांना घेऊ शकतो मी. खरंच चांगलं आहे. आणि मला ते अजून सुद्धा असं करून. अच्छा, तुम्ही जिम मध्ये बघता तुम्ही? हो, म्हणजे असं कसं. अरे ते करायला पाहिजे. आरशात बघताना स्वतःची किळस आली तर जगण्यातलं गंमत संपली. आमच्या वाटतं असं वाटतं की ह्या सगळ्या मंडळींनी, खूपशा मंडळींनी आमच्या राजकारणातल्या आपल्या घरचे आरसे फोडून टाकले. कधीतरी एकदा चुकून पाण्यामध्ये तरी सुद्धा बघतील, तहान लागली असताना त्यावेळी लक्षात येईल अरे आपलं माकड कधी झालं. नमस्कार, बोलबिडूच्या प्रेक्षकांचं स्वागत. आज पहिल्यांदा हातात काठी घेतलेल्या माणसासमोर बसून मुलाखत घ्यायची. पण तुम्ही सगळे त्यांना ओळखता, वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. पण हा एक पत्ता आहे नानांचा, खेतवाडी, देवभुवन, पहिला मजला, जी सुरुवात आहे. होय, म्हणजे त्या काळातले नाना, इथून आपण बोलायला सुरुवात करूया की नाही. ते आधी आम्ही त्यावेळी मुंबईमध्ये, वडील तिथे राहत होते, आम्ही गावी राहत होतो मुरुड जंजिराला. आणि आमची गुंडगिरी खूप होती, त्यामुळे मग सुधारण्यासाठी उगाच इथे काहीतरी आमच्या त्या वाट्याला जाऊ नये आम्ही, म्हणून आई आम्हाला घेऊन मुरुडला गेली. मग 1ली ते 6वी मुरुड. म्हणजे सणाना आम्ही यायचो मुंबईमध्ये. पण देवभुवन त्यावेळी त्या गल्ली मध्येच बिल्डिंग होती. मग गल्लीचा तो एक मागचा नाका, पुढचा नाका. त्यावेळी ते किती मोठी गल्ली वाटायची. मी त्या दिवशी गेलो होतो असाच तिकडे त्या बाजूला, तर म्हटलं जाऊन येऊया. आता ती गल्ली एवढीशी वाटते. सगळं बदललं असेल. बदललं म्हणण्यापेक्षा ते लहानपणी जे एवढं वाटत असतं ना, म्हणजे मला ते मुरुडचं चिकूचं झाड, मी त्याच्यावर चढायचं, मला टार्झन वाटायचं मी झालो असं. आणि आता तिथे गेल्यानंतर ते आहे अजून चिकूचं झाड, पण ते एवढंच आहे. तर त्या सगळे तुमचे ती मापं बदलतात रे. त्यामुळे ते. पण ती सगळी मुंबई तुम्ही बघितलेली आहे? म्हणजे मी 54-55ची मुंबई म्हणतोय, जी मला आठवते ती. म्हणजे हा आताचा बकालपणा त्यात अजिबातच नव्हता. माहीम वगैरे हे फार गाव होतं ना. म्हणजे ते इंग्रजांच्या आधी पोर्तुगीज आले होते. पोर्तुगीज म्हणायचे की राहण्यासाठी सगळ्यात भारी बेट मुंबई. आणि तुमच्या लहानपणी तसं असेलच. म्हणजे काय आवडायचं मुंबईतलं सगळ्यात? नाही, काय नाही, सगळ्या त्या ट्राम होती, घोडागाड्या होत्या. आम्ही जास्त करून घोडागाडीतून फिरायचो. वडील आम्हाला घेऊन जायचे.
आमचे गोविंद काका होते ते त्यांच्याबरोबर जायचो. कोपऱ्यावर नाक्यावर तिथे उडुपीचं हॉटेल होतं. तर काकांची मुलं आम्ही सगळेजण मग एकदम तिथे जायचं. मग तिथे काय पाहिजे ते खायचं आणि मग ते बिल नंतर मग दिलं जायचं. तर सगळं असं सगळ्यांना ते फटाके आणायचे ते असे गोणीतून भरून आणायचे, त्याच्या वाटण्या. म्हणजे देवभवन पण म्हणजे असं सगळी एकत्र राहणारी माणसं, कुटुंब एकत्रच होतं सगळं. एक तर खरं तर आमच्या दोन्ही भावंडातला म्हणजे अशोकदादा आमचा काकांनी दुसऱ्या काकांनी अडॉप्ट केला होता. तो दत्तक गेल्यामुळे तो तिकडे होता. प्रसाद हा मोठ्या भावाचा मुलगा, त्यामुळे त्याचं अण्णव पारकर आहे. आणि आम्ही इथे होतो आणि मी जास्त वांडगिरी करायचो. त्यामुळे आईला वडिलांना जरा त्याचा त्रास होता की हा याचं कसं व्हायचं पुढे, म्हणजे हा कन्फर्म मवाली होणार हे ठरलेलं होतं. मग त्याला बघूया गावी. आणि गावी गेल्यानंतर तो एवढा मोठा असा सगळा समुद्र सतत समोर, सगळंच बदललं परसेप्शन. मुरुड जंजिऱ्याला म्हणजे त्या बांधा इतका इथून सांगायचं कॅमेराच्या ह्यानी तर ते त्या घराच्या जरा पुढे समुद्र, त्यामुळे ते सतत त्या लाटांचे आवाज. मला ते लाटा मोजायची सवय होती. मी आता तिथे जाऊन पकटीवर बसायचो आणि लाटा मोजायचो. आणि मग मी एकदा विचारलं होतं आईला, हे संपतच नाहीत त्या. आज किती मोजल्या तू, उद्या किती मोजल्या. आई नेहमी अशी सांगायची की तो सूर्य पकटीवर आम्ही एकदा बसलो असताना आई म्हणाली की तो सूर्य असा मावळायला आला होता आणि आता डुबणार. त्यावेळी आई म्हणाली आता बघ सर्र होईल बघ सूर्य पाण्यात. हां. मग मला म्हणाले आलं का ऐकू. म्हटलं नाही. ते म्हणले मला आलं, तुझं लक्ष नसेल. म्हटलं नाही लक्ष होतं, मी बघत होतो, नाही आलं. मग कित्येक वेळ मी जाऊन पुन्हा असं बसायचो त्या समुद्रकिनारी, तो चर्र आवाज ऐकून. मग नंतर कळलं सूर्य डुबणं म्हणजे काय. आई गेल्यानंतर जे चर्र झालं त्यावेळी तो सूर्य डुबला. ते काय मुरुडनी फार काहीतरी वेगळंच दिलं, विचार करणं सगळं. मी अतिशय असं रानटी, रासवट, मारामाऱ्या, परिणामाची क्षिती नाही, काय होईल फार तर मरू. पण हे तेव्हापासून होतं डोक्यामध्ये. कुठलीही गोष्ट सांभाळणं हे डोक्यात नव्हतं कधी. काय होईल ते होईल, बघूया. पण आताही म्हणजे एक ओळख तुमची अभिनेता म्हणून असली तरी मनातून लोकांना तुम्ही असे रासवट एकदम कधी भडकतील. तसंच एक तर काय होतं गंमत की म्हणजे माझी ती जगण्याची पद्धत आहे, रीत आहे ती. प्रत्येकाला ते आवडेल नाही आवडेल. मग अशी तू काठी म्हणालास तिथे, अरे आता पाऊस संपलाय, इतके साप आहेत तर त्याला घुंगरू येते, ते आपटले की तुम्ही जरा मारत नाही. पण मी असं ऐकलं तुम्हीच आणून सोडले तिथे. काय पूर्वी मी काय होतं इथे उंदीरही खूप होते आणि अगदीच हे सगळं जंगल होतं. तर मी एक आमच्या सर्प उद्यानवाला, तर त्यांनी मला एक 40-50 साप दिले. तर ते पहिले मी लॉ कॉलेजच्या रूमवर ठेवले, ते पहिले बंद होते. मग इथे आणून सोडले. त्यातले 4-5च विषारी होते, बाकीचे सगळे असे धामण दिवड असे होते सगळे. पण ते सुद्धा मला त्या आर्मीच्या सगळ्या त्या ट्रेनिंगच्या वेळी मला ते स्नेक हँडलिंग जो आहे प्रकार, तो त्याचा आता अविभाज्य भाग होता त्या ट्रेनिंगचा. त्यामुळे ते मला आत्ता कुठलाही, मी त्या दिवशी हे सुद्धा पकडून घेतो, म्हणजे रसेल वायपर आपण म्हणतो, असा तो सगळ्यात जास्त विषारी, तो सुद्धा पकडला. मग मी नेहमी म्हणतो तू मला चावशील का, मग मी तुला चावेन. मला सहसा चावत नाही. म्हणजे आज खरं तर खूप काळाने भेटण्यात म्हणजे तूच गाढवा फोन करत नाहीस, काही नाही, बोलत नाहीस. म्हणून मी आज तुझ्या आता मला सुद्धा आता आमचा हा इंटरव्ह्यू खरं तर 12 वाजता सुरू झाला असता. थोडा उशीर झाला, त्याचं कारण हा आला इतक्या दिवसानं म्हटल्यानंतर मी त्याच्यासाठी खिमा बनवत होतो. थँक्यू. पण वनवास आता येतोय, म्हणजे हा सिनेमा काय आहे, म्हणजे कुठली. आता बघ मी इथे राहतो, हाही वनवासच आहे, पण किती आनंदाचा आहे. हा पॉझिटिव्ह. अतिशय जंगलामध्ये राहणं. वनवास हा शब्द तसा बिचारा रामामुळे येतो. हा त्याचा बिचारा बदनाम झालेला आहे.
पण वनवास हा फार छान, इतकं सुंदर. मी प्रकाश आमटेला म्हणायचो नेहमी, मागच्या इंटरव्ह्यूमध्ये पण म्हटलं, ज्यावेळी प्रकाश निघाला, लग्न झालं आणि तो लगेच निघाला होता ना हेमलकशाला, आणि ते सगळंच बाडबिस्तारा घेऊन तो निघाला, 2-4 मित्र, मनोहर आमचा. तर ते तिकडे जात असताना त्यांचं, मी म्हटलं अरे काय आहे, आपल्या इथे हनीमूनला जातात जंगलामध्ये कुठेतरी, ते 8-10 दिवसासाठी जातात, तू 45-50 वर्षासाठी गेलास, तुझा लांबला थोडा हनीमून. पण त्यांनी काय सगळंच बदलून ठेवलं. आणि इथे जगण्यासारखं अजून काय लागतं आयुष्यात? आयुष्यराम म्हणजे काय आहे? छान श्वास घेऊ शकता, आवाज नाही आहे. इथं आपल्याकडे इथं आता कोंबड्या जेवढ्या आहेत, आजपर्यंत एकही कोंबडी मारली नाही, खाल्ली नाही कधीही. ते आपल्या जंगलातले असतात तशा त्यांनी असायचं. कधी अंडी कोणी कावळे खातात किंवा कोणी काम करणारे आहेत त्यांनी काय, काही त्याचं हे नाही. गाय आता परवाच आमची ती मोठी पहिली गाय आमची होती ती गौरी, तिची मुलगी गिरजा, तिला आता ती व्यायली आहे, तिला मुलगी झाली, तिचं नाव ठेवलं जनी. दुसरी एक आहे अजून गौरीची, तिचं नाव आहे गार्गी. दुसरी एक आहे राधा. म्हणजे मग गौरी, गिरजा, गार्गी, राधा आणि आता जनी, अशा 5 गायी. आणि खंड्या नावाचा बैल आहे, तो मला वाटतं त्याने तिकडे बांधला आहे, गिरजा. आणि ती आता ती हमरत होती सारखी, कारण ती पिलापासून लांब आहे ना, म्हणून मी त्यांना म्हटलं की मी इथं आणून बांधतो तिला. असं वाटतं, छान वाटतं ना, असं मागं जनावरं आहेत, अजून काय लागतं रे. आणि मी हे थांबणं वाटतं लोकांना बऱ्याचदा, की पण हे अशा पद्धतीचंच आयुष्य थांबलं पाहिजे. म्हणजे हे लहानपण होतं ना माझं, म्हणजे मी सगळं लहानपण माझं मला परत मिळालेलं आहे, काही नाही. हो, आणि इथं नुसतं पुस्तक एक घेऊन, म्हणजे आज तू दिलेली तात्यासाहेबांची जी सगळी पुस्तकं, मला दिवाळीचा सगळा फराळ म्हणून यांनी एक 7-8 पुस्तकं आणून दिली. मकरंदही तेच करतो, पुस्तकं. मग मी त्याला सांगतो ह्यावेळी मला ही पुस्तकं दे. तर मग काय वेळ होतं, वेळ होत नाही, त्यामुळे काही वेळा वाचली जात नाही. पण तू दिलेली ती त्यातली सगळी विशाखा वगैरे ती जे होतीच, म्हणजे ती सगळी वाचलेली आहेत, माझ्याकडे आहेत सुद्धा. पण आमची इच्छा पुस्तकं देण्यामागे अशी आहे की तुमच्या आवाजात त्यातल्या काही कविता तुम्ही करून ठेवाव्यात, मग पुढच्या, म्हणजे सगळ्यांना नेहमी अशी इच्छा. मी तुला खरं सांगतो, आता माझा एक, म्हणजे तुम्हाला ही सगळ्याच प्रेक्षकांना, की मला सगळे म्हणतात की आत्मचरित्र का नाही लिहित. म्हटलं मला आत्मचरित्र वगैरे का नाही, मला काय वाटतं त्या संदर्भामध्ये मी बोलत राहीन. तर त्यामुळे असा 3 कॅमेराचा सेटअप मी विकत घेतला, तो माझ्या रूममध्ये सेट करून ठेवला, त्याचं लाईटिंग फिक्स. आणि ज्या क्षणाला अशी कुठेतरी उर्मी येते, काहीतरी बोलावं, काहीतरी घुसमट आहे, मग ते ऑन करायचं कॅमेरा आणि त्याच्यासमोर बोलायचं. आणि मग ते मी मल्हारला म्हटलं की माझ्या जाण्यानंतर ते सगळे, म्हटलं तुम्ही ते कोणाला जर दाखवायचे झाले तर ते दाखवा. मग त्याच्यामध्ये आता जिवंतपणी काही कोणाला विरोधात वगैरे मी कोणाच्या नाही, बाजूनं नाही. मला जे पटतं तिथं मी छान टाळ्या वाजवतो, नाही पटत तिथं मी विचारतो हे असं का. त्यामुळे कुठला पक्षाचा नाही आहे. पण या क्षणाला मला मोदी खूप छान काम करतायत, आवडतायत ते. त्या क्षणी त्यांचं काहीतरी असं मला वाटतं नाही आवडणार, त्यावेळी मी बोलेन की नाही. अजित डोवालांची तुमची भेट झाली होती? अजित डोवाल हे अगदी थोरल्या भावासारखे आहेत माझं, खूप त्यांचं नातं छान. पण ते सांगण्यासाठी नाही आहे, ते आमच्या आपसात नाही. पण एक इथे येऊन गेले इथे, हो, म्हणजे ते निघाले की सगळं, म्हणजे सिक्युरिटीचं इतकं हे असतं. इथे आले त्यावेळी मला म्हणले कहाँ आहे, म्हटलं खेत पे हूँ, जरा गेट खोलोगे. म्हटलं काय. बाहेर गेलो तर एक मित्र, ड्रायव्हर आणि ते अख्खा दिवस इथे होते, झाडाला बांधलेल्या झोपाळ्यावर बसले. ग्रेट माणूस. मित्र किंवा अधिकारी म्हणून सगळ्यात खास गुण कुठला वाटतो डोवालांचा तुम्हाला? म्हणजे त्यांची सगळ्यात म्हणजे तो धुरीणपणा जो आहे त्यांच्या, किती कठीण गोष्टी सहज करून मोकळे होतात ते. म्हणजे त्याला असं मोठं काहीतरी अवडंबर नाही आहे, सहज अगदी प्रत्येक गेला. आज आपल्या देशाची मान ही अशी आहे सगळ्यात जगभर. मोदी आणि डोवाल, बाकीची मंडळी आहेत, पण हे सगळी ती तुमची
आंतरराष्ट्रीय जी नीती ठरवायची त्याच्यामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. मागे मी एकदा आलो होतो नानांकडे पुण्याच्या घरी, ते शेंगा फोडत बसले होते भुईमुगाच्या, आणि खूप मी प्रश्न विचारला की तुम्ही एवढ्या शेंगा कशासाठी फोडता. तर त्यांनी सांगितलं की माझे काही अधिकारी आहेत सैन्यातले, ते त्यांना आवडतात, त्यांच्यासाठी मी करून बसलोय. हा आता हे इथलं जे गावरान आहे ते नाही मिळत ना रे. पण तुमची अशी ही मैत्री जास्त अधिकाऱ्यांशी किंवा नाही, मी आता आर्मीतले जे आहे ते त्यांचं कारण मी याच्यामध्ये होतो त्यावेळी प्रहारच्या वेळी. आता आर्मीतले सगळेजण आहेत ते माझ्यापेक्षा ज्युनियर असणार, कारण मी आता 74 झालं, कम्प्लीट होईल, 75 सुरू होईल. पण ते त्यावेळीचे आधी म्हणजे मी प्रहार करत असतानाचे जे होते ते आता लेफ्टनंट जनरल, मेजर जनरल या पोस्टवर आहेत. त्यामुळे ते अजून आहेत, सगळी मैत्री आहे, टिकून आहे. आणि माझा गोतावळा खूप आहे असा मित्रांचा. म्हणजे खूप असे तुम्हाला विचित्र वाटतील. मंगेश कुलकर्णी हा माझा अतिशय जीवाभावाचा मित्र होता. इथे सगळी अगदी कुटुंब येऊन गेलं होतं गेल्या वर्षी, की त्याला मी म्हटलं होतं तू इथे का नाही येऊन राहत, तिथे एकटा कशाला राहतोस. पण त्याचं ते एक खूप क्रिएटिव्ह आणि खूप मनस्वी, खूप मनस्वी. आणि तो तुझ्या मागं सगळं तुझ्याबद्दल चांगलं बोलेल, तुझ्या तोंडावर तुला कधीही चांगलं म्हणणार नाही. त्यामुळे माणसं सगळी गमावली त्यांनी. औषधाला सुद्धा त्याच्या बरोबर असे खूप अगदी तुरळक असतील. म्हणजे मला आठवते, मला पहिल्यांदा लिखाणासाठी पुरस्कार मिळाला होता. मी असं खूप आनंदात होतो, आणि त्यांच्याच हस्ते पुरस्कार होता, मंगेश कुलकर्णी. आणि ते मला, आमची काय ओळख नाही, काय नाही, ते कानात फक्त मला बोल ही वाया जायची सुरुवात, वाया जायची सुरुवात. एकदम असा नाही, पण पारितोषिक हे खरंच चाललंय, तुम्हाला ते पेलवता यायला पाहिजे. तो खरंच कडू घोट असतो, पण ते थेट बोलणं. पण तुम्ही खूप काम केलंय, म्हणजे तुमचे बरेच 68 पासून बरोबर ना, जे पासून सिनेमापर्यंत ती बोल गन्ना ऐसे खा भी सकते हो, अशा ओळी सगळ्यात म्हणजे इंटरेस्टिंग किंवा महत्वाची आठवण मंगेश कुलकर्णींची. कारण आताच्या पिढीला खूप नाही, मंगेश एक तर पहिल्यांदा शब्दांवर इतकी हुकमत होती, भावना, आणि ते त्या अनुरूप असे शब्द त्याला पटकन सुचायचे. असं बोलताना अगदी हमारी ही मुठ्ठी में आकाश सारा, जब भी खुलेगी चमकेगा तारा, हे प्रहारमधलं गाणं हिंदीत ह्याच्या मागे बसच्या तिकिटाच्या मागे लिहिलेलं. नाना मिळालं ते बघ. आणि महालक्ष्मीहून चर्चगेटला जाईपर्यंत त्याचं गाणं तयार होतं. त्याच्या कमालीची ताकद होती, त्याला अतिशय हळवा होता, आणि वरकरणी अतिशय असा शिवेरडा, घाणेरडा असं वाटावं असा वागायचा तो तसा नव्हता. त्यामुळे ज्यांना कळलं त्यांना कळलं, ज्यांना नाही कळलं त्यांना नाही कळलं. नट म्हणून फार काही ग्रेट नव्हता, पण त्यांनी सुरुवातीच्या वेळी पार्टी वगैरेच्या वेळी त्यांनी बाईंबरोबर केलेली कामं छान होती. पण नंतरचं त्याचं नट म्हणून त्यांनी काही ते फार सिरियसली घेतलंही नाही म्हणा. पण महासागरमध्ये आमची जोडी फार छान होती, मस्त. थोरला भाऊ आणि तो धाकटा भाऊ माझ्यापेक्षा मोठा होता 3-4 वर्षांनी, 2-3 वर्षांनी. पुन्हा महासागर म्हणजे विषय तसे, जसा तुम्ही वनवास हा शब्द म्हणला की हा खरं तर पॉझिटिव्ह शब्द आहे, पण या सिनेमात काय अर्थाने येतो? म्हणजे नाही, काय होतं, एक माणूस एखादं आपल्याला तिथे थोडंसं कोणी घरच्या लोकांनी जर काही चुकीचं वागवलं, कोणीही फार म्हणजे त्या मानानं विचार केला तर आपण थोडेसे हळवे होतो, दुखावतो. हा माणूस तसं नाही. हा माणूस अतिशय म्हणजे रसवटमी आहे. त्याला पत्रासच नाही आहे. तो असा मस्त ते मृत्यूला सुद्धा अशी लाथ मारेल असा. त्यामुळे त्याला काही पडलेलं नाही. आतून तो भळभळत असेल तर कोणाला कळूही देत नाही. मस्तपैकी छान जगत असतो आणि अतिशय वेल ड्रेस्ड, हॅट वगैरे ते जुने संस्कार ब्रिटिशांचे असतील. आणि बोलत असताना कधीही म्हणजे तू अनुकंपा त्याला दाखवलीस तर तुझं मुस्कट फोडेल. हे मला नको आहे. मी याच्यासाठी मी जगत नाही. पण अगदी कुठे रस्त्यात बसला तरी सुद्धा त्याचा तो टाय आणि ते असं असं तो करत बसणार. पण ही मनस्वीच माणसं असतात. म्हणजे मंगेशमध्ये हे असलं, हे खूप होत्या. बरोबर. म्हणजे खूप दिवसांनी असं कुठेतरी तो बाकड्यावर बसलेला कुठल्या तरी मरीन लाईन्सला एकटाच असेल आणि तू समोर आला मंगेश गेला, हाय मंगेश,
काय सगळं बरं आहे ना? हां, वा. तू जा आता, इथे मला जरा माझ्या डोक्यात काहीतरी वेगळं आहे. तू जा आणि मग पुन्हा तो आपला बसलेला असं. आता खरं तर 4 वर्षानं 5 वर्षानं तू भेटला असशील, त्याला त्याचं काही देणं घेणं नसायचं, मधला काळच नसायचा. हां, काय अरविंद, काय म्हणतो? घरी सगळं ठीक? बाय, चल बाय. पण एक म्हणजे माझं कलावंतामध्ये त्याचं असं इतकं घट्ट होतं, म्हणजे मी त्याला सतत सांगायचो, अरे आता घर बांधलं इथे वेगळं, तुम सगळे मित्रमंडळींसाठी तू येऊन इथेच राहा, आपण बरोबर राहू. काय एवढे दिवस आहेत, कोणाचं कधी जाणं हे आपल्या हातात नाही आहे. येईन. पण एकदा आला सगळ्यांना, बहिणींना, बबडी आणि मोठी बहीण, त्यांचे मिस्टर, त्यांची मुलं सगळे घेऊन आला होता इथे. ते आहेत फोटो आमचे छान. आणि खूप त्याला अभिमान की आमचं, माझ्या वर्गातला हा नाना, तरी हे बघा इतकं कमवलं असं आहे. आणि हे नानाचं नाही, माझं आहे, ही त्याची जी भावना होती फार छान होतात. पण कलावंतामध्ये असं का असतं, म्हणजे बऱ्याच कलावंतामध्ये ही जरा त्याचं अपब्रिंगिंग जे आहे, आई वडील, आई लवकर गेली, मग वडील गेले, मग त्याचं ते भावाकडे राहणं. पण बऱ्याच कलावंतांमध्ये असं होतं ते. कारण एक तर कलावंत म्हणजे एक तर मुळामध्ये तुम्हाला ते इतके हळवे असतात. कलावंत टिपकागदासारखा असतो, त्याच्यावर लिहिता येत नाही, नंतर ते फुटतं आणि काय लिहिलं ते वाचता येत नाही. इतकं झिरपतं त्यांच्यामध्ये ते. तो कधीच तुम्हाला, आपण तो पत्र लिहिण्यासाठी टिपकागद वापरत नाही, पण लिहिलेलं आहे ते नीट राहावं म्हणून टिपकागद वापरतो. पोचतं जास्त खोलवर. तो फारच म्हणजे आत्ता इथे असेल तर आत्ता कुठे गेला, मग कुठे गेला, अंतराळात जाईल, मध्येच जाईल, पुढे अरे हे बघ आले. माझ्याही डोक्यात आली आहे असे एक कल्पना आहे. सावल्या सगळ्याच सखे सारख्या नसतात ग, सावल्या माझ्या तुझ्या हुन वेगळ्या असतात. असं पटकन, सावल्यांचा 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 सावल्यांना मात्र लागे कालळा, सावल्या त्यांच्या पराधीन पोरक्या असतात ग. असं काहीतरी सहज पटकन लिहून जाईल. ही त्याची कविता आहे. नाही, कमाल लेखक, कमाल माणूस. हो, त्या दिवशी सतीश शाळेकर मला फोन केला. सतीशने मला म्हटलं, अरे नाना मंगेश गेला, तुझा खूप जवळ का? आता म्हटलं हो. काय ना शब्द होते त्याचे. एका लेखकानं अशी दाद देणं दुसऱ्याला. एवढ्या. पण तुमच्या आयुष्यात अशी खूप माणसं झाली, म्हणजे मोहन तोंडवळकर असतील किंवा ही जी एक वेगळ्या सगळ्या प्रकारची. नाही, ही सगळीच म्हणजे पठडीतली माणसं नव्हती. ही जरा वेगवेगळी काहीतरी. त्यांचं मोहनचं वागणं म्हणजे वाचन असं होतं अफाट. म्हणजे कित्येक पुस्तकं अशी असायची जी आपण वाचलेली नाहीत, आणि ते हे वाचलंस का, ते वाचलंस का, म्हणजे निर्मात्याकडून सतत. हा निर्माता म्हणजे सतत पैशाचा ध्यास असलेली मंडळी तसा नाही तो. सतत काहीतरी नवीन करायचं. सावित्री काय हे पुस्तक आहे दळवींचं, ती कादंबरी होती, तर त्याचं मला नाटक करून द्या, ह्याच्यात खूप छान नाट्य आहे. म्हणजे त्यांनी स्वतः दळवी म्हटलं हो नाही नाही करा तुम्ही. खूप छान झालं ते नाटक. महासागर हे कादंबरी आहे. बॅरिस्टर अंधाराच्या पारंब्या म्हणून ती होती. तर सगळ्यांची त्यांना ते काय साला कमालीचा तो सेन्स होता. आणि त्यांना रेसला जायचं. अच्छा. हो, म्हणजे पुरुष नाटकाने इतके पैसे दिले त्यांना. पण तेच मी नेहमी म्हणायचो की काय, शिवाजी मंदिर आणि साहित्य संघ याच्यामध्ये रेसकोर्स लागायचा ना, त्यामुळे गोंधळ होता. कधीतरी 100, 200, 500, 1000 रुपये लागले तरी इतका खुश असायचा. आणि मोहन मस्त हसायचा. मी त्याला अन्नदाता म्हणायचो. म्हटलं, मोहन तू मला अन्नाला लावलंस. वहिनीशी अजून माझं बोलणं असतं, मुलांशी बोलणं असतं. खूप आम्हाला जेव्हा खायला घालणं अमुक. बरं काय होतं, आम्हाला 6 रुपये भत्ता होता. इथून आम्ही याला जायचो, पुण्याला जाताना तर जेवणाचा 6 रुपये भत्ता. आता 6 रुपयामध्ये काही जेवण तेवढे मिळायचं नाही. तर मी मोहनला म्हटलं की मोहन बघ, मी काही पैसे घेणार नाही, तू जे खाशील ते मला देत जा. आपण मध्ये कुठेतरी थांबतो लोणावळ्याला, तिथे तुला जे ऑर्डर करशील ते मला ऑर्डर कर.
6 रुपयात असेल, 2 रुपयात असेल, 8 आण्यात असेल. तू चहा आणि खारी खाल्लीस तर मी चहा आणि खारी खा. पण काही दिवसांनी त्याची तब्येत खालावली. मग त्याने आमचे 15 रुपये केले. कारण मग चांगलं ऑर्डर करता येत नाही, कारण ते मला पुन्हा द्यावं लागेल. मग 15 रुपये झाल्यानंतर आमचं भागायचं त्या 15 रुपये जेवण. पण त्या म्हणजे तो पुरुष किंवा ही सगळी गाजलेली नाटकं वगैरे, तरी तुम्ही खूप पूर्वीपासून नाटकं करता. म्हणजे अगदी गच्चीवर, म्हणजे लहानपणापासून बऱ्याच शाळेमध्ये, हायस्कूलमध्ये, कॉलेजमध्ये. का पण तुम्ही असं अभिनयच करावा किंवा असं? एक तर माझा एक गंड होता की माझे आई वडील हे माझ्या दुसऱ्या भावंडांवर जास्त प्रेम करतात, माझ्यावर कमी करतात. माझं नाटक होतं ते पाहायला वडील मुंबईहून आले गावाला. म्हटलं आईला वडिलांचं लक्ष वेधण्यासाठी हे चांगलं आहे. आणि ते कुठेतरी तिथून नाटक माझं सुरू झालं. वडील माझे येतात अतिशय अगत्यानं माझं नाटक पाहायला. आणि वडिलांना नाटक सिनेमाची म्हणजे भयंकर वेळ होतं त्यांना. म्हणजे मला जरासं हमीदाबाईच्या कोठीमध्ये ते बॅकस्टेजला आले नाटक झाल्यावर आणि विजयाबाईंना म्हणाले, फार सुंदर नाटक आहे, तुम्ही सगळ्यांनी अप्रतिम कामं केली, पण ह्या मुलांनी सगळ्यात छान काम केलं. माझ्याकडे बोट दाखवून म्हणाले. त्या बाईंना माहिती नव्हतं ते कोण आहेत. म्हणले, बाई म्हणल्या, म्हणजे काय, माझा मुलगा आहे तो? म्हणले, हो माझाही आहे. त्यावेळी मग बाईंची मी ओळख करून माझे वडील म्हणून. त्यांना खूप असा अभिमान की माझा मुलगा. बरं, आमच्यात एक आपली जी व्याख्या असते कसा दिसतो माणूस, आमचं दिसणं बिसणं काही नव्हतंच आमच्याकडे ना. विक्रम हा कसा देखणा वगैरे आमच्याकडे दिसणं, आम्ही रासवट दिसणारे, सर्वसामान्य रस्त्यावरचा कोण जो दिसेल तसे आम्ही. पण मग तिथे माझी एक धारणा अशी झाली अरविंद की दिसणं हे तुमचं 1 मिनिट 2 मिनिटं, त्याच्यानंतर तुम्ही काय करता हे सगळ्यात महत्वाचं. नाही पण मग ओमपुरी सगळे असे देवीचे डाग चेहऱ्यावर, अमुक पण काय सुंदर काम करतात. नसीर हा काही कन्व्हेन्शनल काही सुंदर दिसणारा आहे अशातला भाग नाही. इरफान खान, सगळेच, ही सगळी मंडळी जी आहेत त्या सगळ्यांनी इतकं छान काहीतरी करून ठेवलं. त्यामुळे आज तुमचा, आम्ही सगळे OTT वाले ना, आम्ही मेन पिक्चरमधले नाही. पण मग ज्या दिवशी तुमचे चित्रपट चालायला लागले त्यावेळी लोकांना अरे यांचं म्हणजे निर्मात्यानं मग 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 तिरंगामध्ये मला घेतला. मग क्रांतीवीरमध्ये तर सगळे येऊन सांगत होते की तू आता ह्याला घेऊ नको, कारण काही त्याच्या तिरंगामध्ये राजकुमार होते, त्यांची पुण्याई होती, एकटा नाना काही सिनेमा नाही करू शकत. आणि ते बरोबरही होतं, धंद्याचं गणित होतं, तर चालला. पण ते मला म्हणजे आम्ही लहान होतो, पण तिरंगाच्या वेळेस असं म्हणजे की आता एक तर राजकुमार तो आधीच फटकळ माणूस, त्यात नाना पाटेकर, तरेबाई मंडळी आहेत दोन, हे सिनेमा पूर्ण होणारच नाही असं ते लोकांचं होतं. पण काय अनुभव होते तुमचे दोघांचं? नाही, फार चांगला माणूस रे, अगदी अप्रतिम माणूस होता, काही नाही. एक तर पहिल्यांदा राजकुमार यांच्या तोंडात अपशब्द कधी नाही, कधीही नाही, गलिच्छ शब्द नाही. काश्मीरचे पंडित होते, त्यांची भाषा पण अप्रतिम छान उर्दू बोलायचे. इन्स्पेक्टर होते मला वाटतं, खरेच इन्स्पेक्टर होते ना. हां, तिथेही काहीतरी गोंधळ झाला आणि मग त्यांना हे केलं. तिरसट होते, चिडायचे, पण ते चिडायल्यानंतर आपण कसं मोठं बोलतो आणि आपला आवाज कमी जास्त होतो, तसं त्यांचं नाही व्हायचं. तो पॉज जायचा, ते बघत राहायचा, मैहुल. मग ते कधीतरी असं असायचं की तुम्हाला बोलून काय फायदा आहे, तुमची लायकीच नाही मी बोलायची, असं ते त्यांचं असं. खूप त्यांचं म्हणजे त्यांच्याबद्दल दंतकथा खूपच आहेत. कोणतरी प्रोड्युसर घरी आले आणि म्हणाले की आमच्या सिनेमात काम करा. ते म्हणाले पैसे किती देणार. आता त्यावेळी 5 लाख म्हणजे खूप होते. तर ते म्हणले हे माझ्या कुत्र्यांसाठी झाले, मला किती देणार. असं बोला, म्हणा शराब पिओगे. आता ते राजकुमार साहेब बोलत आहेत शराब पिओगे. हां, तो कोण त्यांचा जो माणूस होता नोकर, त्याला सांगितलं 3 पेग बनव. ते 2 जण होते, त्यांना दोघांना 2 दिले, एक ठेवला तिथे, बस त्यांना कंपनी दे आणि उठून निघून या कथा आहेत. आणि असेल त्यांचा स्वभाव, त्यांना असं ते मारताना, गोळी मारताना इकडे मारली त्यांनी आणि ते तो मेला तिकडचा कोणतरी.
तर त्यांना ते बोलताना रसा अरे भाई बाकी की गोली मारते वो अलग, या राजकुमार माले गोली को मालूम है किसके सीने में घुसना. आणि ते लोक ऍक्सेप्ट ही करायचे म्हणजे त्यांचं सगळं चालायचं. हा, त्यांचा तो होताच. पण तुम्ही जसं OTTचं म्हणत, तुम्ही OTTच्या आधीचे सुपरस्टार म्हणजे तुम्ही पहिल्यापासून म्हणजे अग्निसाक्षी असेल किंवा ते सगळे. हा नाही, मला ह्या इंडस्ट्रीनी नाव दिलं, पैसे दिले, खूपसे रोल माझे गेले, त्यात माझा माजुरडेपणा, पण ते ठीक आहे, आपण आपल्या पद्धतीनं जगू शकलो. तुम्हाला एखादा सिनेमा गेला अशी खंत कधी झाली? जे आपलं नव्हतं ते नाही, ते सोडून द्या ना, काय त्याच्याबद्दल काय विचार. तुम्ही आणि एन चंद्रा एकत्र येणं हे मला वाटतं खूप, दोन मराठी माणसं हिंदी. हो, ते अंकुश करत असताना म्हणजे आमच्या तपन सिन्हानी बंगालीमध्ये फिल्म केली होती अपनजान, मग गुलजारांनी केली मेरे अपने, आणि हा गुलजारांचा असिस्टंट होता चंद्या. आणि मग त्यांनी पण मेरे अपनेपेक्षा ही केवढी वेगळी आहे, मग ह्यांनी ती केली. मग मला त्याच्यामध्ये पहिल्यांदा काहीतरी वेगळ्या रोलसाठी विचार करत होते, मग तो सुभाष दुरक्कर होता, त्यांनी मग चंद्याला ह्या रोलसाठी रवीसाठी नानाला घेतलं तर, आणि मग ते 10,000 रुपये होते आम्हाला अख्ख्या फिल्मला, अंडर प्रोडक्शन 3,000, आणि फिल्म विकली गेली तर पुढचे 7,000. मग ते काही मंडळीने आमच्या तिथे मग मध्ये नाही दिवस वाढल्या म्हणून ते पैसे वाढून घेतले. मी म्हटलं मी नाही घेणार, जे ठरले तेवढे घे, ये आयडियोलॉजी और ये ऐसे वो आदर्श वगैरह छोड़ दो ना. मैंने कहा मला नाही पटत, तुम्ही घ्या. मग चंद्याने मला त्याची स्कूटर दिली नवीन, माझ्या आयुष्यातली पहिली गाडी. अच्छा. म्हणजे मधल्या दरम्यान पैसे संपले त्यावेळी मी माझं घर ठेवलं होतं गहाण, आणि ते पैसे दिले. फिल्म विकल्याबरोबर चंदूनी पहिले माझे पैसे परत केले, वरती मला स्कूटर दिली. चंदू अप्रतिम डिरेक्टर, अप्रतिम डिरेक्टर, काय फिल्म केली होती. त्याच्यानंतर प्रतिघात, मग तेजाब. तुम्हाला हळूहळू यशाची तर म्हणजे सवय झालेली आहे, पण तो पहिल्या सिनेमाचं यश किंवा त्या काळातलं की हा कसा. नाही, मी ज्यावेळी पहिल्यांदा नोकरीला लागलो त्यावेळी काय 35 रुपये पगार होता मला, म्हणजे शाळेत असताना. तारी होते, गणपत तारी म्हणून GS तारी, त्यांच्याकडे मी जायचो. तर मी पोस्टरचं सगळे ते मोठमोठे जे मासेस असायचे ते रंगाने भरायला, मला तेवढा काय हात माझा हे नव्हता, तयार नव्हता. तर त्यावेळी सिनेमाची पोस्टर करायचो. ज्यावेळी माझं पोस्टर लागलं लॅम्प पोस्टवर, तर त्यावेळी मी असा तिथे जाऊन एका याच्यावर बघितलं, आता पलीकडे सुद्धा तेच पोस्टर असणार ना, पुन्हा तिथे जाऊन बघ, त्याच्या पलीकडे असं ते अगदी सगळं माहीम ते दादरपर्यंत चालत सगळ्या लॅम्प पोस्टवरचे पोस्टर, आणि पुन्हा उगाच आपल्या इकडे तिकडे बघत आपल्याला कोण बघताय का. सुरुवात होती ती. आणि काही नाही, यश आल्यापेक्षा मला कधी यश वगैरे हा महत्त्वाचा मुद्दा नव्हता. माझ्या दृष्टीनं सतत काहीतरी सांगायला आपल्याला हे माध्यम छान आहे, हे मला असं सतत वाटत राहिलं. पण त्या म्हणजे पोस्टरवरून विषय निघाला, तुमचा मुळात घरात व्यवसाय होता पूर्वी, मला वाटतं आमचं प्रिंटिंग म्हणजे टेक्स्टाईल प्रिंटिंग होतं, साडी प्रिंट करण्याचं होतं, त्यामुळे स्क्रीन प्रिंटिंगच असायचं. आमच्या 2 टाकीला आमचा कारखाना होता तो. पण मग ते एवढं बदल कसं, मग त्याच्यानंतर डायरेक्ट तो. हां, म्हणजे झालं काहीतरी, ते वडिलांना कोणीतरी फसवलं, आणि मग त्याच्यानंतर तुमचा पुन्हा संघर्ष सुरू झाला. हां, उलट मला असं वाटतं की ते झालं ते बरं झालं, कारण त्या काळामध्ये जे काही शिकायला मिळालं, माणसं वाचता यायला लागली, ते जास्त चांगलं झालं. फक्त वडिलांना ते वैषम्य होतं की मग मुलांचं खाण्याचं वय आहे आणि मी त्यांना काही देऊ शकत नाही. म्हटलं ठीक आहे, त्यांना काय. त्यामुळे ते एक अकाली प्रौढत्व आलं. माझं आजचं वय जर मला तू विचारशील तर 100च्या वर गेलेलं आहे, कारण ते तिथून जे वय झालं आमचं 10-12 वर्ष, 13 वर्षाचं. पण ते त्यातून तुमचं भूक या विषयावर बोलताना तुम्ही खूप असे पोएटिक होतं, कधी लव्ह स्टोरी असल्यासारखं वाटतं. हां, मग ते पण खरंच आहे की तुमच्या वाट्याला ती भूक किंवा तो अपमान, अवहेलना ते जर नसतं आलं माझ्या, तर मग कदाचित आजचं माझं परसेप्शन माझ्या रोलकडे हे वेगळं असतं. मी तुम्हाला फार गरजेचं आहे, तुम्हाला अतिशय हिणवणं, नटाला ते तुमच्या वाटायला आल्यानंतर, आणि तीच माणसं पुन्हा नव्यानं ज्यावेळी बरोबर समोर येतात ना,
त्यावेळी त्यांच्याशी अतिशय छान वागणं, कसं आहेस, काय घरी आहेत मुलं काय, पण त्यांना ते अजून हे होतं कारण तुम्ही अजून त्यांना मुस्कटीत देणं किंवा शिवाय देणं, आलास की नाही आता मग शिवी देऊन बोलायचं, त्याच्यापेक्षा कसं आहे, बरं आहे ना, तरी काय, मुलं काय करतात, बरं भेटत जा. नातेवाईक सुद्धा, म्हणजे ज्यावेळी वाईट परिस्थिती होती त्यावेळी कोणीच नातेवाईक नव्हते, चांगली आल्यावर खूप होते, पण ते असतंच प्रत्येकाच्या वाट्याला, ते येतच तुम्हाला. जे काही मी वाचलं किंवा ऐकलं ते फार म्हणजे तरुण पिढीने किंवा जे संघर्ष करतायत त्यांनी ह्या भूक या विषयावरचं किंवा त्या संघर्षावरचं खरंच ऐकलं पाहिजे तुमचं. म्हणजे पण संघर्ष हा नसेल तर काय गंमत आहे. आता माझ्या वडिलांनी अतिशय काहीतरी खूप ठेवलं असतं, काय केलं असतं मी, त्याची गंमतच नव्हती. माझं ज्यावेळी छोटंसं काय होईना मी घर घेतलं, त्याची जी गंमत आहे हे मी केलं. ते सगळे आनंद. मला सोनलाल कंवर जे होते त्यांनी एक छानपैकी गाडी घेतली. मी त्यांचे तडप नावाची फिल्म करत होतो आणि रिक्षाने जायचो मी तिथे बांद्र्याला. त्यांचं मोठं घर होतं आणि गाडी आणली. ना ये देखो गाडी, म्हटलं वा छान आहे, चला के देखो. जिप्सी होती. मी चालू म्हटलं फार सुंदर आहे, ये तुम्हारे लिए. मग म्हटलं माझ्याकडे पैसे नाही तेवढे, मी तुमचे देणार कसे. ते म्हणले नाही, आपण आता फिल्म करतच राहू आणि माझं हे बॅनर कोण तूच सांभाळणार. तर पुढची फिल्म प्रहारच्या आधीचं प्रहार तू माझ्याकडे कर, मग ते पैसे असतील, मग हे पैसे. म्हटलं असं मला मिंधा करू नका, म्हटलं माझ्याकडे पैसे येतील ज्यावेळी मी गाडी घेईन त्याचा मला आनंद मिळू दे. हे असं तुम्ही दिल्यानंतर मग मी सतत कंवर साहेब असा होईल. म्हटलं ते नाही, तुमचं चुकलं तर मला तुमच्या डोळ्याला डोळे भिडून बोलता यायला पाहिजे की हे चूक आहे, हे नाही मला आवडलं. की माझी गाडी आली तर मध्ये म्हटलं गोंधळ होईल, नको. तर ते नाही, मग घेतली नाही. मोठा बँडस्टँडला 9व्या का काही मजल्यावर त्यांनी एक फ्लॅट घेतला होता, 1200 का 1600 स्क्वेअर फीटचा होता. तो दाखवला, हवं कायचा छान आहे की नाही. म्हटलं वा सुंदर. लहानपण माझं म्हटलं असंच गेलं, म्हटलं सतत समुद्र, पण हा म्हटलं लांब आहे. आम्ही म्हटलं असं अंतरावर होतो. म्हटलं इथे तू राहा, पुन्हा तेच. मी म्हटलं असं मला जमेल त्यावेळी मी घेईन, कारण ते नाही, मजा नाही म्हणता यायला पाहिजे की हे नको, हे नको, हे नको. मला सगळं, मी सिगरेट ओढायचो, दारू प्यायचो, पण मला ते वाटलं हे नको, त्यावेळी नको, सोडून द्या. त्या जिप्सी म्हणजे जीपचा विषय की तुम्ही असं ऐकलं की 92च्या दंगलीत तुम्ही त्या पूर्ण फिरत होता त्या जीपमधून मिल्लतनगर किंवा शहर. म्हणून मला जे चाललं होतं ते मला अतिशय विचित्र वाटत होतं. म्हटलं हे काय आहे, आपण एकमेकाला कसे असे मारतो, कापतो. मी तिथे त्या जीपनी फिरायचो सगळीकडे. अगदी माहीम दर्गा जो आहे तिथे सुद्धा मी आपल्या कॅडेल रोडवरनं निघायचो, माहीमला निघायचो. मला कोणी मारलं नाही किंवा काही शिव्या दिला नाही किंवा माझ्या अंगावर काही फेकलं नाही. आणि मी तिथे जाऊन मी चिडून बोलायचो त्यांच्याशी. म्हणजे मुसलमान एरियामध्ये, हिंदू एरियामध्ये, सगळ्या मोहल्ल्यामध्ये जाऊन की तुम्हाला अकला नाहीत का रे, ही माणसं तुम्हाला भडकवतात आणि तुम्ही कापणार आहात का. नसीर माझा मित्र आहे किंवा मी नसीरचा मित्र, नसीर मला कापणार का किंवा मी त्याला कापणार, असं नाही होत ना. हे ह्यांचं जे काय आहे पॉलिटिक्स, थांबत असं नका करू. आणि त्यावेळी जे सगळे आलेले अनुभव होते त्यातून मग क्रांतीवीर झाली. म्हणजे ते तुमचं स्वतःच. हा, म्हणजे ते काही लिहिलेले सीन नव्हते ते. त्यावेळेचे जे काही आलेले हिंदू का कोण, मुसलमान का कोण, हा काही लिहिलेला सीन नाही आहे जो घडला तिथे. तो कामरान म्हणून होता कोणतरी तिथे, मुलगा, तो त्याच्या घरी गेलेला असताना तो, ती लहान मुलं, कोणी मारलं तुला, हिंदूने मारा. मग मी त्याला तिथे एक दिली आणि म्हटलं असं लहान मुलांना नका शिकू, ते अबोध आहेत, त्यांना काही कळत नाही. हे खरं प्रत्यक्षात. हा, प्रत्येकाने, मग ते हिंदूंनी मुसलमानांनी प्रत्येकाने. मला एक सांग, नेमकं काय करणार आहात तुम्ही. आता तुमची एवढी संख्या आहे, ही त्या यांची एवढी संख्या आहे, तर तुम्ही एकमेकांना मारणार का. आता हे पॉलिटिकल सगळा तो हे आहे, त्यांना त्यांचं तुंबडी भरण्यासाठी तुमच्यामध्ये म्हटली आता जातीमध्ये लावायला लागले. तुम्हाला कळायला पाहिजे ते हलकट आहेत हे तुम्हाला माहिती आहे, पण तुम्ही कसे चुकता. माझा मुद्दा तिथे आहे. पण ही फार महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही बघ्याच्या भूमिकेत नाही राहिला. म्हणजे तुम्ही बघायचं म्हणजे त्याचा त्रास होतो रे.
ते नुसतं बघत राहिलो असतं तर मला असं वाटलं असतं मी शंड आहे, मी काहीच करू शकत नाही. करू शकत होतो, जे करू शकत होतो ते केलं. दरम्यान कोणीतरी मारलं असतं, मेलो असतो, ठीक आहे, त्याची पत्रास नव्हती. परिणाम काय होतील होतील ते बघू, पण घरात बसल्याचे परिणाम म्हणजे मी आत्महत्या केली असती. मग तिथे मरणं मला जास्त परवडलं आत्महत्या करण्यापेक्षा. मी पुढे कारगिलला पण गेला. नाही, कारगिल वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, प्रहार करत असताना जे 3 वर्ष मला जी मिळाली, आणि मी नंतर रायफल शूटिंग त्याच्यामध्ये मला ब्रॉन्झ मेडल मिळालं. मी छान बऱ्यापैकी अजून छान मारतो. इथे सुद्धा आता तिथे ते हे पडलेली आहे, बुलेट ट्रॅप आहे, तर मी इथे झोपून तिथे ते हे लावतो, पलीकडनं सगळं लॉक करून टाकतो आणि मोठ्या याच्या रेतीच्या गोणी तिथे ठेवून इथे मी अजून प्रॅक्टिस करतो. छान वाटतं, बऱ्यापैकी मारतो. अजून 50 मीटरवर चाराणी ठेवले तर उडवतो मी. तिकडे एकदा बघितलं होतं तुम्ही, छोटी पाण्याची त्याचं त्याच्यातून टोपण उडवलं होतं. तेवढं जमतं रे सगळ्याच ह्याच्यात. म्हणजे तुमच्या भूमिका असतील किंवा हे असेल, नेम तुमचा बरोबर लागला पाहिजे तुमच्या मनामध्ये जे, किंवा तुम्ही लोकांना ते, अरे बापरे हा अँगल आम्ही कधी विचारच केला नाही, अनप्रेडिक्टेबल असतं ते, आणि असं कसं झालं, हेही होतं, हे आयला ते नाही कळलं. त्यामुळे मग त्यांना जास्त आवडतं. एखादा कुठला तरी हिरो अगदी छानपैकी कुठल्या बाईवर अत्याचार होत असेल तर तिथे जाईल आणि तिथे मारामारी करेल. क्रांतीवीरमधले त्याला मी काय यायचं, तुमचं प्रॉब्लेम आहे, तुमचे तुम्ही सॉल्व करा. अगदीच नाही झालं तर मग येतो ना, पण तुम्ही करा ना काहीतरी आधी. उगायचं आपलं बचाव बचाव ओरडत बसतो, असं त्या बाईला सांगतो. ते वेगळं होतं काहीतरी. पण त्यातल्या सगळ्या गोष्टी अशा इतक्या ठळक आहेत कलमवाली बाईपासून, म्हणजे त्या सगळं अजून. खरं तर तुला खरं सांगतो, आता त्याच्यामध्ये गंमत अशी आहे की डिम्पलचा जो रोल होता तो डिम्पल नव्हती, तिथे नसीरुद्दीन होता. याचं मेलच होता. हा पूर्वी तो असा माझा शिकवणार मला, की ज्याचा माझा आदर्श आहे. मग त्याच्यानंतर नको आपण असं करू, असं ते मग मेहुलनी नंतर की आपण त्याला बाई करूया. मग अमुक मेहुल अतिशय हुशार, त्याला कमर्शियल हे सगळं अगदी छान कळतं. आणि मग तिला नाव ठेवायचं, मग काय आहे तर मग कलमवाली बाई, किंवा तो टक्कल असला उजिडेच्या मान, हे असलं ते. पण तुम्हाला सर्वसामान्य जनतेचा विचार करावाच लागतो. मला अतिशय तुम्ही फार बुद्धिमान वगैरे मंडळींसाठी नुसती सिनेमा करून नाही चालत. अवॉर्ड मिळतात, पण तुम्ही सगळंच केलं, म्हणजे थोडासा रोमानी उजाय पण केलं, थोडासा. म्हणजे परिंदाला नॅशनल अवॉर्ड मिळालं, आणि मग परिंदानंतर अमोल फिल्म करत होता ही. तर अमोलला म्हटलं मला घे. तो म्हटलं अरे तू राजवट रानटी माणूस, हा तिथे हळवा माणूस आहे, त्याचा रोल कसा तुला देणार. म्हटलं अरे मी नट आहे, मी करेन ना. मला नाही रे नाण्या, मी रोज त्याला जाऊन सतवत होतो. मग असे 15 दिवस. म्हटलं तू माझी घे ना, काय म्हणतात हल्ली तुम्ही, ऑडिशन. म्हटलं तू बघ ना. नाही म्हटलं तर मग शेवटी दिला त्याने. तो काही नव्हते पैसे त्यात. बरं तो काही त्याचा असा मोठा रिलीज असेल का नाही, पण माझ्यासाठी तो एक्झरसाइज आहे ना नट म्हणून. त्याच्यात तुम्ही दिले का, म्हणजे सगळ्या स्तरात, म्हणजे सगळ्या ऑडियन्सला एक म्हणजे तो नटाचा कैसे बताऊ मैं तुम्हें, तो जो मोनोलॉग, किंवा थोडासा रोमानी म्हणजे मतलब बारिशवाला जो आहे, पण ते हे वेगवेगळ्या गटांना ती आपलं आपलं एक गाणं दिलंय. खरं सांगू ना, नटाचं कसं होतं, आम्ही असं इथे कैसे बताऊ, मी आता इथे बोललो, किंवा आम्ही काय हा मेरे दोस्त वही बारिश, हे लिहिलेलं इतकं अप्रतिम आहे, फारच काय सुंदर लिहिलेलं आहे. तर ते नुसतं आम्ही मांडायचं असतं, ते फक्त आतमध्ये तुमच्या, आणि त्या आवाजात पण असतं की म्हणजे आता आला एक मच्छर, पण लोक, पण ते मच्छर तर गंमत कशी आहे, मला एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है. त्याचे अंतर जे आहेत, सुबह घर से निकलो, भीड़ का हिस्सा बनो, शाम को घर जाओ, दारू पियो, बच्चे पैदा करो, फिर एक बार मर जाओ, क्योंकि अंदर का इंसान मर चुका है, जीने के लिए घिनौने समझौते कर चुका है, क्या करे साला एक मच्छर आदमी को हिजड़ा बना दे. तर ती जी पहिली लाईन आहे ती फेमस झाली, पण त्यातला मधला जो गाभा आहे तो फार छान आहे. लिहिलेलं पण फार सगळं. समीर होता बरोबर. म्हणजे मी एक मागे ऐकलं होतं, मला ती खात्री करून घ्यायची होती की एकदा नाटकाच्या प्रयोगात नटीच आलेली नव्हती तरी तुम्ही प्रयोग करा. हा नाही, ती आमची ते नटी तिचा नवरा वारला, तनमाजुरी करत होतो आम्ही. स्मिता आली होती त्या नाटकाला, कळलं की सकाळी तिचा नवरा वारलाय, अर्थात ती येणार नाही. आम्ही मेकअप करून तयार होतो, आणि मग मी हाऊसफुल शो,
पडदा उघडला. मी म्हटलं गोंधळ असा झालेला आहे की आमची ती आहे, तिचा नवरा वारल्यामुळे ती मुख्य नटी आहे आणि तिचं खूप मोठं काम आहे आणि माझे तिच्याबरोबर सीन्स आहे खूप. तर ती नाही आहे, त्यामुळे हातचा प्रयोग नाही करता येत आहे. मी तर सगळं शूटिंग बिटिंग अगदी ॲडजस्ट करून आले होते. तर त्यामुळे माफ करा, आम्ही सगळे तयार होतो आणि सगळ्यांनी काही हरकत नाही. मग पडदा बंद असा व्हायला लागला आणि मी म्हटलं एक मिनिट थांब रे, जरा पडदा उघड. मग पुन्हा पडदा असा उघडला. म्हटलं एक पद्धतीनं प्रयोग होऊ शकेल की ती आहे स्टेजवर असं मी मानेन आणि मी तिच्याबरोबर ती आहे असे सीन करेन. तिचे डायलॉग कोणतरी आतून माईकवरनं बोलेल. आता कोण बोलेल काय बोलेल मला आत्ता या क्षणाला माहिती नाही आणि तसा प्रयोग करता येईल. सगळी ऑडियन्स म्हटली हो चालेल. आणि ती मेन जी काम करणारी मुलगी आहे ती नाही. आणि तिथे तिला मारणं, तिच्याबरोबरचे प्रणय प्रसंग ते सगळे असे करून स्मिता आतमध्ये येऊन रडत होती. अरे म्हणले किती भाग्यवान आहेस नाना तू. म्हटलं अगं नाही, मलाही माहिती नव्हतं. फियास्को झाला असता कदाचित, काहीच माहिती नाही का, हे काही रिहर्सच केलेलं नाही. पण तेच ते पुन्हा घ्यायचं ना. फार काय होणार, आपल्यावर प्रेम करणारी माणसं समोर बसलेली असतात. झाली फजिती ती झाली, हा काय हरकत आहे. सतत अगदी डोक्यावर घ्यायला पाहिजे असं कसं. पण हा धाडसी होता प्रयोग, पण किती चांगली गोष्ट आहे की प्रेक्षक त्याच्यात आमचा प्रेक्षक फार फार कमाल सुजाण आहे रे. मराठी नाटकाचा जो प्रेक्षक आहे सलाम आहे, त्याला कमाल आहे. नाटक पाहायला जाणं म्हणजे सण असल्यासारखे जातात ते, नीट नटून सजून छानपैकी. आमच्या वेळी तर अगदी कमालच होती. म्हणजे सुदैवाने अजूनही मराठी नाटक जाहिरातीवर नाही झालं, ते सांगो अंगी की चांगले 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 असं होत. हो, कानोकानी होतं ते सगळं. यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं, ते बघायला पाहिजे. म्हणजे त्याची जाहिराती असं मुद्दा. म्हणजे जाहिरातीहून मला आठवलं की तुम्ही त्या मुरुडच्या होडीतलं एक छान लिहिलं होतं लोंगर. नाही ते आमचं काय होतं ते पूर्वी शोभना, रोहिदास अशा ज्या बोटी होत्या त्या इथून जायच्या, भाऊच्या धक्क्यावरनं सुटायच्या आणि मध्ये समुद्रात थांबायच्या. आणि तर म्हणायचो आम्ही तो मछवा मोठा जो यायचा तो बोटीच्या बाजूला आणि त्या बोटीच्या तिथून आम्ही खालून त्या मछव्यामध्ये उतरायचो आणि तो पुन्हा तिथून किनाऱ्याला यायचा. कारण त्या बोटीला तिथे किनाऱ्याला लागेल इतकं पाणी नसायचं आणि मग ती बोट तिथून पुढे निघून जायची पुढे. तर तिथे आम्ही येत असताना त्या बोटीला, त्या शिडाला असा तो मोठा खांब आणि त्याला एक असा आडवा बांबू आणि मग तिथे असं तर तिथे एक असा केळ्याचा लोंगर टांगलेला होता, पिकलेली केळी पिवळी धम्मक. आणि मग सगळे आम्ही उतरलो बोटीतून आणि त्या मछव्यात बसलो आणि आम्ही बसलोय. आता तिथून इथे पोचायला एक 15-20 मिनटं लागले, 20-25 मिनटं. फार भरती असेल तर मग ते अशी जशी व्हायची ती. तर आम्ही निघालो. आता तो मछवा हलत होता त्यामुळे ते लोंगर हा असा सतत असा हलत होता लोकांच्या. आणि सगळेजण असे बसलेत, ऊन आहे आणि असे बसलेले आहेत आणि तो असा लोंगर हलतोय. मग एक जण कोणतरी, मला 2 केळी दे रे, मग मला 1 दे रे, मला 2 दे, असं करेपर्यंत किनाऱ्यावर जाईपर्यंत केळी संपली होती. त्या माणसाने एकदाही काही केळी घ्या, विकत घ्या, अमुक आहे, इतके पैसे, काही बोलला नाही. त्यांनी फक्त एवढंच केलं, तो टांगून ठेवला तुमच्या नजरेसमोर असा. म्हणजे केवढी इंटरेस्टिंग जाहिरात. हो ना. काय हल्ली आमच्या, मी मग म्हटलं ना की आमचे जुने नट किंवा अतिशय मोठे प्रोड्युसर आपली मुलं आमच्यासमोर अशी टांगत ठेवतात. नाईलाज असतो आम्ही मग कधीतरी बघतो न पिकलेली ती केळी नाहीला माती मारतात आमच्या. आणि आम्ही सुद्धा काही नाईलाज, हा प्रवास आहे तेवढं. नेपोटिझमवरचं एवढं डेंजर भाष्य आणि ते गमतीचे. पण ह्या पूर्ण प्रवासात म्हणजे जाहिरात जशी तुम्ही म्हणालात की हे इतकं सहज घडतं. तुम्ही चित्रकार आहात म्हणजे खरं. हो, माझा पोटापाण्याचा व्यवसाय तो. तर त्याचा किती फायदा झाला म्हणजे सुरुवात. तुम्हाला फ्रेम कळते ना. आता मला माहिती आहे की याची फ्रेम किती आहे, हा एवढा असेल किंवा एवढा असेल, त्याच्यामध्ये तुम्ही किती हालचाल करावी, किती तुमचं आहे, तुम्हाला तो अंदाज आल्यानंतर. नाहीतर मी असा झालो त्या फ्रेममध्ये, तर त्यांना फ्रेममध्ये तो
कळत नाही. लोकांना डोळ्याला तो त्रास होत जातो. त्या तेवढ्या चौकोनामध्ये तितकं हलून चालणार नाही. लॉंग शॉट असेल तर लॉंग शॉटमध्ये मला हालचाल करता येते, हात असे वापरता येतात. आता हे कदाचित फ्रेमच्या बाहेर जातील किंवा काय, तर ते तुम्हाला कळायला पाहिजे की ती कितीची फ्रेम आहे, काय आहे, कुठपर्यंत आहे, इतकी आहे का, इतकी आहे का, बरं हे आहे का रे, हां बरं हे असं आहे, आता इथे नाही आहे का, बरं मग मी हे जरासं बोल. तर त्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्या खूप काहीतरी ते करून जातं. ते साधं लेआउट किंवा पोस्टर असताना तुम्हाला साईज दिली जाते ना, त्या साईज प्रमाणे आहे तुम्हाला, तर ही साईज माहिती असल्यानं तर सोपं जातं. म्हणजे तुम्ही ते पोस्टर डिझाईन पण केले सिनेमात खूप. मग कुठलं आठवतंय म्हणजे? नाही, मी ह्यांच्याकडे जाऊन बसायचो ना, स्टुडिओ लिंक होतं ना आमचं, आत्मानंद आणि विवेक होते. विवेक गेला आमचा, फार ग्रेट आर्टिस्ट, फार चांगला इलस्ट्रेटर होता. मग तिथे जाऊन मी तिथे बसायचो. आम्ही तारींकडे असताना हे होतं टायगर प्रिपेअर्स डायनामाइट, फ्रेंच कनेक्शन, दॅट मॅन फ्रॉम कायरो आणि असे खूप त्याचे लेटरिंगचा जास्त मला पार्ट द्यायचं. इलस्ट्रेशन आमचा भोईर करायचा. इलस्ट्रेशन मला फारसं यायचं नाही, पण आता मी खूप स्केचिंग करतो. म्हणजे आपल्या सिनेमाला शूटिंगला गेल्यानंतर एका बाजूला पॅड असेल तर आपलं ते करत बसायचं, मजा येते करायला. काहीतरी कुठेतरी एक रेफरन्स असतो तुमच्या सबकॉन्शियसली, ह्याचंच करायचं. इतकं लाईकनेस मला अजून जमत नाही. पण कॅलिग्राफी तुमचं? कॅलिग्राफी आणि लेआउट हे माझे प्रिन्सिपल सब्जेक्ट होते. अक्षर माझं छान आहे अगदी. म्हणजे अजूनसुद्धा मी त्या कॅलिग्राफी सेट घेऊन मी छानपैकी माझ्या भरपूर मित्रांच्या लग्नाच्या पत्रिका मी केल्या. ज्यांच्या लग्नाच्या पत्रिका केल्या ती लग्न टिकली आहेत. हो. कॅलिग्राफी तुमच्या हाताने लिहिलेलं लग्नपत्रिका आहे? मला त्या दिवशी त्यांनी, आता 35 का 40 वर्ष झाली लग्न होऊन, त्यांनी मला ते पाठवलं. नाना हे बघ तू केलेली पत्रिका, त्यातले सगळे 3 तांदूळ होते ना, त्यातले 2 पडले, 1 तांदूळ अजून चिकटलेला आहे त्याला. आम्ही ती पत्रिका देताना ते फेविकॉलमध्ये ते हे केले होते आणि ते असे देताना ते चिकटवले होते 3-3 तांदूळ. म्हणजे आता ही चित्रकला, रायफल शूटिंग, म्हणजे सगळे वेगवेगळे आहेत, पण ह्याच्यात सगळ्यात मला आवडणार म्हणजे जास्त ताकद तुमची किंवा कविता. कवितेत एक वेगळं व्यक्त होता तुम्ही. कमी शब्दामध्ये तेच मांडायचं. म्हणजे तुला माहिती आहे, तू इतकं छान लिहितोस, ती कविता होते मग त्याची. म्हणजे घरी कोण कोण आहे रे, म्हणजे मी एकटाच राहत असताना मी म्हणाले घरी कोण कोण आहे, घर में है बस 6 ही लोग, घर में है बस 6 ही लोग, 4 दीवारें, छत और मैं एकटं राहतो हे नाही सांगते. आम्ही 6 जण राहतो, 4 भिंती आहेत, छप्पर आहे आणि मी. रात सावली एक सहेली, रात्र नावाची एक मैत्रीण आहे, गोरा चिट्टा दिन है दोस्त, असा छान गोरा दिवस आहे, तो माझा मित्र आहे. बट घर में है बस 6 ही लोग, 4 दीवारें, छत और मैं. तर ते गंमत, त्या गमतीतून ती सवय झाली. पण आपला मंगेश आणि माझी जर तुलना केली तर तो 100 आहे आणि मी 5 नसेल. तो इतका ग्रेट होता. पण मला मला खरं तर ती मंगेशमुळे सबकॉन्शियसली सवय लागली. आता आपल्या कसं होतं की रात्रीला काजव्याची मुंडावळ होती. आता हे किती मस्त आहे कल्पना, पण ते इथं मला दिसतं. काजवे ते कुठेतरी असे आठवण, त्याने अगदीच अंधाराला मुंडावळ्या लावल्या होत्या काजव्यानी. तर लोकांना काय छान कल्पना नसते, ते इथे पाहिलेलं असतं. खळगीमधल्या पाण्यामधले चिमणी थोडे आभाळ पिते, खळगीमधल्या पाण्यामधले चिमणी थोडे आभाळ पिते. आभाळ म्हणजे ते प्रतिबिंब पडलेलं आहे, त्यामुळे ते असे पिते असं वाटतं. तर हे दिसतं समोर, ते फक्त आपण लिहितो काही. पण हे मंगेश कवी कल्पना म्हणून त्याचं म्हणजे तो पल्याडचा आमच्या. पण ही फार मस्त सुंदर ओळ आहे ही. पण म्हणजे आता एखादी कविता आपण नाही, मला माहिती, माझा सगळ्यात एक चांगली आणि वाईट गोष्ट आहे, मला विसरता येतं. आपण जर विसरलो ना काय केलंय ते, तर आपल्याला दुसरं नवीन काहीतरी करता येतं. आपण त्यातच अडकलो. मला खरंच आठवत नाही. मला बरं वाटतं. मला मागच्या सिनेमातलं जर कुठली गोष्ट विचारलीस तर मला नाही आठवत. कविता आठवतात, म्हणून मी कैसे बताऊ मला आठवेल, कारण ती कविता आहे. आता ते म्हणत असताना तुम्ही
ते किती विचित्र लिहिलं होतं, कमलेश पांडेने लिहिलं होतं. लेकिन सबसे पहले इस हसीन नाजनीन की खिदमत में अपने अकीदत का नाचीज तोहफा पेश करने की इजाज़त चाहूँगा, जिसके चेहरे पर इस सरजमीन के चमन का हर फूल और इस आसमान की कहकशा का हर सितारा बेपनाह रश कर रहा है, जिसकी रंगत देखकर चांदनी जल जल कर काली हो जाए और जिसकी मुस्कुराहट को अपनी तौहीन समझकर सुबह शाम के आंचल में अपनी शर्मिंदगी छिपाने पर मजबूर हो जाए. आता हे त्यांनी लिहिलेलंच इतकं सुंदर आहे. ते कविता अशी इतकी छान आहे. चल लेकर अपनी नाव चले चंदन चांदनी के गांव चले, इंद्रधनुष की बहती धारा उसके पार तीसरा किनारा, इस सफर में और कोई नहीं, ये सफर है बस मेरा तुम्हारा, चल चल लेकर अपनी नाव चले चंदन चांदनी के गांव चले. काय सुंदर लिहिलेलं आहे. वा, अप्रतिम. तर माझ्या वाट्याला लेखक छान आले, कवी छान आले, ज्यांनी मला दिलं. बाकीचं ते आपलं तेवढा गोंधळी मी आहे की मग तो गोंधळ घालायचा आपला. पण असं बोरकर किंवा कुसुमाग्रज तशा मराठी. अरे मी तुला ते सांगायचं झालं, मला मध्यंतरी 2 पुस्तकं गोव्याला असताना 2 पुस्तकं दिली ते आमच्या ह्यानी. त्याच्यामध्ये वि स खांडेकर आणि बाबा बोरकर यांचा पत्रव्यवहार आहे. ती पुस्तकं मला नाही. ती काही फार तुम्हाला अतिशय त्याच्यात वाङ्मयीन मूल्य भेटतील असं नाही आहे, पण ती वाचली मी, मोठी आहेत. आणि मग लक्षात आलं की वि स खांडेकर हा माणूस केवढा मोठा होता. आता बाबा बोरकर हे गोमांतकातले, बाकी बाब त्यांची कविता वाचल्यानंतर ह्या मुलाला इथे महाराष्ट्रात आणलं पाहिजे, त्यांची ती ताकद आहे ती जोपासली पाहिजे म्हणून त्यांनी फार मोठे टीकाकार होते वि स खांडेकर. मग त्यांनी त्यांना सतत प्रोत्साहित केलं, जिथे जिथे जमेल तिथे ते त्यांना भेटत राहिले. आणि मग त्यांचा पत्रव्यवहार, मग हे लिहिलेलं फार सुंदर आहे, हे लिहिलेलं अतिशय टुकार आहे, हे छापू नकोस अमुक, अशा पद्धतीनं. आणि मग दिव्यत्वाची जेथ प्रतीती तेथे कर्माजे जुळती, असं मग बाबा बोरकर कधीतरी लिहून जातात. यज्ञी जानी जेवून निजशिर घडले मानवतेचे मंदिर, परिजयांच्या दहनभूमीवर नाही चिरा नाही पणती तेथे कर्माजे. किती छान आहे. आणि बोरकरांमध्ये ती लय उपजतच मिळते. तो हे आहे. तात्यासाहेबांच्या कवितेमध्ये ते आहे की नाही मला माहिती नाही, पण तात्यासाहेबांची कविता त्यावेळची आताची, म्हणजे काढ सखे गळ्यातले तुझे चांदण्यांचे हात क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवस, ती. आणि जर का तुम्ही हे नाही केलं तर तुम्ही भिंतीवर काय तर आम्ही तुमचा मान ठेवू शकणार नाही, असं काहीतरी त्याचं की ज्याला, किंवा पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा, ह्या कवितेला त्याला तुम्ही जर का चाल द्यायची म्हटली देऊ शकाल. हृदयनाथ मंगेशकर ते तुमच्या अग्रलेखाला सुद्धा चाल देऊ शकतात. त्यांची ताकद कमाल आहे. ती 2 माणसं होती, एक आपले पंचम आणि हृदयनाथ, कशालाही चाल देऊ शकतात. आणि अप्रतिम चाल. तात्यासाहेबांच्या कवितेचं तू बघितलंस ना, तेव्हाची कविता नंतरची त्यांची कविता, जशी जशी समाजातली जी विसंगती आहे ती मग त्यांच्या कवितेमध्ये प्रतीत व्हायला लागली, बदलत गेली त्यांची कविता. आशय त्यातला बदलला. म्हणजे पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा ही नंतरची कविता. या पायांना ओठवायची त्यांना भिंती ते मगाची मला आठवलं नाही. क्रांतीवीर जो आहे खिडकी याच्यामधला फ्रेममधला, की तुम्ही इथं पुन्हा येऊ नका नाहीतर आम्ही तुमचा मान ठेवू शकणार नाही, असं काहीतरी लिहिलेलं तात्यासाहेबांनी. त्यांचं ते सगळं बदलत जाणं. आणि तुम्ही, मला नेहमी असं वाटतं की मग काजळमाया लिहिणारे झिये असतील किंवा ग्रेस असतील, यांच्या लिखाणामध्ये एक सूर आहे जो त्यांचा सतत, तात्यासाहेबांचा तसा सूर तुम्हाला मिळणार नाही. तात्यासाहेब सतत असे बदलत गेलेले. खानोलकरांच्या कवितामध्ये त्यांचा एक पिंड आहे, म्हणजे ते त्यांचं दुर्बोध नाही आहे. ग्रेसांची कविता मला कुठेतरी त्यातले अर्थ कळत नाही आहेत, त्याचा अनुमय अर्थ लावता येत नाही आहे. पण काल तू होतीस खरं नव्हे, आज तू आहेस खरं नव्हे, उद्या तू असशील होत्या नव्हत्यांच्या लाटांवरील संधी प्रकाश, सनईच्या सुरातील स्वरांचे सुरवंट प्रभातकालीन, तसेच तुझ्या पाहण्याचे प्रहर बेहद्द उद्दाम पण विस्मय नव्हे. दुःखांचा डोंगर रचणाऱ्या पापण्या उचलून पाहतेस त्यावेळी सूर्योदयावरील मेघखंडालाही स्तनाकार मिळतात.
सापडतात विचित्र आकार लहरी हवेला आणि निर्धारांच्या संसाकळ्या उचकटून पडतात रानोमाळ. काल तू होतीस खरं नव्हे, आज तू आहेस खरं नव्हे, उद्या तू असशील खरं नव्हे. फक्त तो एक शिल्पकार खरा, ज्याने दिले झाडाझुडपांना वाऱ्यांचे बिळखे. ही त्यांची कविता आहे. मला ती अतिशय आवडते. मी प्रत्येक वेळी ही बोलतो. माय म्हणे मला बरे झाले जिला, आळशाला झाला गंगा लाभ. असं काहीतरी त्यांचं लिहिणंच काहीतरी विचित्र होतं. आणि ते खूप असं वैयक्तिक अनुभवातले रेफरन्स येतात तेव्हा मध्ये अवघड होऊन जातं. त्यांचं तुम्हाला त्याच्यामध्ये ती 2 बकरीची पोरे, एक काळे करडे आणि असं मोहन आमचा वाचायचा तसं अमोल. तर त्याच्यामध्ये सुद्धा तसंच त्यांचं त्या वेळचा जो अनुभव आहे तो शब्दबद्ध करायचे ते. पण ती शब्दकळाच इतकी समृद्ध आहे रेसांची की ती तुम्ही अडकून जातात. हो, रेसांचं सुद्धा तसंच आहे. शब्द त्यांचे असे आहे, काढ सखे गळ्यातले तुझे, नाही हे त्यांची ती कुठली, तुला पाहिले मी नदीच्या किनारी, तुझे केस पाठीवरी मोकळे. तर ते सुरेशनी गायलेलं आहे गाणं. तुमची सगळ्यात आवडती कविता कुठली, म्हणजे तरुणपणीची किंवा? मला नाही, मला असं काही मी कधी त्याच्यात अडकलो नाही. पण मला बिछडे सभी बारी बारी, देखी जमाने की यारी, बिछडे सभी बारी बारी, हे अतिशय जीवनाचा, किंवा जन पळभरमणातील हाय हाय वारात आंब्यांची, की तर ते किती अगदी छान साध्या शब्दामध्ये सगळ्या आयुष्याची ती फिलॉसॉफी त्यांनी सांगितलेली आहे. किती सहज आहे, काही नाही त्याच्यामध्ये उगाचं काहीतरी आवेश वगैरे काही नाही. तर म्हणजे सगळेच त्यांची, मी जिममध्ये असताना सगळ्या ह्या जुन्या कविता, जुनी गाणी, आज मी सगळे सैगल ऐकत होतो. तुम्ही किती वेळ जिममध्ये असता? कमीत कमी 1.5 तास, जास्तीत जास्त 2 तास. मजा येते तिथे. त्या काय गाण्यामध्ये रंगलं काय असतं, इकडे काहीतरी चाललेलं असतं, ती कुत्री भांडत असतात, तिथे या त्यांना सोडवा, ह्या कोंबड्या असतात. म्हणून मी तुला सांगितलं ना की ह्या कोंबड्या कधीही कुठलीही एकही कोंबडी कुठली मारली नाही किंवा त्याची अंडी शोधली नाहीत, काही नाही. आहेत त्या आहेत, खूप होते, 60-70 होत्या, कुठे गेला देव जाणे. पण छान मस्तपैकी एक तो कोंबडा यायचा, तो असा इथे यायचा, मग माझ्या मांडीवर चढायचा, मग मी त्याला भरवत बसायचो. ज्यावेळी त्यांना लक्षात येतं की आपल्याला ह्यांच्यापासून भय नाही. आता मी इथून जाताना NDAमधून जातो, तर त्या NDAमधून जात असताना हरणांचे कळप असतात, मोर असतात, डुकरं असतात, रानडुकरं. त्यांना माहिती आहे तिथे मारणार नाहीत त्यांना. आम्हाला भीती वाटते. सामाजिक समतोल जो आहे तो इतका ढळलेला आहे, मला भीती वाटते. तुला भीती वाटते बाहेर येताना. त्या दिवशी एक कुठेतरी मी चाललो होतो आणि मला रिक्षाने जात असताना तो मुलगा जो होता, अशी दाढी, म्हणजे ऑब्विसली तो मुसलमान दिसावा असा होता. म्हटलं कहा, तो मराठीत बोलायला लागला, अस्खलित मराठी, अगदी स्पष्ट छान पुण्याची मराठी. काय मी तुमची नाटकं पाहिली सर, अमुक झालं तमुक झालं. एक 34-35 वर्षाचा असेल. नंतर ते म्हणला ते हे पाहिलं ज्यावेळी मी क्रांतीवीर मी पाहिलं, म्हणजे नंतर मला पाहायला मिळालं, विषमता जी ही अशी एवढी आहे, अमुक आहे. म्हटलं तू अशी मग जाणीवपूर्वक दाढी वाढून का फिरतोस, तुला भीती वाटत नाही का? तो म्हटला नाही, उलट मला असं वाटतं की मला मारावं, मला मारावं, मी मुसलमान दिसतोय ना, मला मार. टिळा लावून फिरणारा जो आहे त्याला भीती वाटत नाही कोणी मुसलमान मारे. आपण जे आहोत ते असायचं. ही विषमता ज्या दिवशी मी घाबरायला लागेल, मी काय आहे, मी ह्या घरात जन्मलो म्हणून मग मला मुसलमानाचा एक टिळा लागला, पलीकडचा असतो तो मला हिंदूचा लागला. पण हे आपल्या चुका आहेत का, आपण इथे जन्मलो किंवा तिथे जन्मलो. पण आता तुम्ही खेतवाडी किंवा जुने मुंबई किंवा मुरुडला पण मुस्लिम हिंदू त्यांच्याच घरात, असं तुम्हाला जाणवायचं तेव्हा? म्हणून मी त्या आईला विचारलं ज्यावेळी, की म्हटलं आई, हिंदू आणि मुसलमानातला फरक काय? ताई म्हणाली आपण असा नमस्कार करतो, ते असा करतात, बस एवढंच फरक. काय तिकडे मराठीच बोलतात, कोकणात खबर सुनायलो तर मुंगायलो जवळ असं. ते आमची नजीरा अनवरी, आणि आम्हाला कधीच असं वाटलं नाही आम्हाला ती आमची आई नाही आहे, किंवा त्यांची मुलं जे सैफुल आहे, दिलशाद आहे, बाबला आहे, छगन आहे, पप्पू आहे,
हे आम्हाला आमची भावंडच वाटली. त्या दिवशी मी कुठेतरी स्टेजवर असताना मी तिथे असंच बोलत असताना असं मी हेच असं बोललो. म्हणजे आमचे तिथे ते मियामत होते आणि त्यांनी आणि ऑडियन्समधून जोराने आवाजला, नाना मी आले हो. मी खाली उतरलो, तिथे गेलो आतमध्ये ऑडियन्समध्ये, त्यांना नमस्कार केला, गेले आता ते. पण काय काय नाती होती रे. आईने काहीतरी बदललं तर खाली जाऊन मग नजरा किंवा अनवरिया मला जेवायला घालायची. तू इकडे जाऊ देते, ताईंकडे लक्ष देऊ नको, ये. मुस्लिम लीग सारखं पण संघटना तिकडे कोकणात सुरू झाली तेव्हा देवीला नवस केलं. देव नारळ फोड. सरते शेवटी काय रे, आपण काल सगळे एकच होतो, नंतर कन्वर्ट झालो ते सुद्धा तुम्ही आम्ही काहीतरी चुकीचे वागलो, कोणीतरी काहीतरी, मी का कन्वर्ट झालो, तर त्याला कारणीभूत सामाजिक कारणच आहेत त्याला. तुम्हाला स्वतःला दोष देता आला पाहिजे. सतत अशी बोटं दाखवण्यापेक्षा पहिल्यांदा मी काय आहे हे ज्यावेळी तुम्हाला जमेल ना, त्या दिवशी मग समाजामध्ये सगळी जी विसंगती आहे ती दूर होईल. पण ते नाही होत. सतत मला आता राजकारणात बघ ना, काय पद्धतीनं बोलतात का, अरे बाप रे, गलिच्छ शब्द, म्हणजे किती, म्हणजे खरंच राजकारणामध्ये येणारी जी मुलं आहेत त्यांना वाटेल हेच राजकारण आहे का. हो, आणि तरुण पिढीला तर त्याच्यात इंटरेस्टच उरलेला नाही. म्हणजे कारण ही भाषा, म्हणजे असं कुठल्या राजकारणाची, म्हणजे ही भाषणं बघून असं वाटेल कोणाला की आपल्या मुलाला ही भाषणं, म्हणजे माझ्या लहानपणी मला भाषणं ऐकायला न्यायचे. म्हणजे आता ती माणसं बोलणारी पण बापूसाहेब काळदाते होती किंवा प्रमोद महाजनांपर्यंत काय भाषण, श्रीपाद डांगे काय त्यांचं म्हणजे भाषण, तुमच्या पिढीला खूप जवळून जोशी ज्यावेळी भाषण करायचे, म्हणजे मला भय माहिती आहे का, म्हणजे SM जोशींच्या हातून मला बक्षीस मिळालेलं आहे. म्हणजे निबंध स्पर्धा आणि बैठका याच्यासाठी आम्हाला 2 बक्षिसं मला मिळाली होती. शिकारीच्या सत्यकथा आणि पुष्करणी अशी 2 पुस्तकं मला बक्षीस मिळाली होती त्यांच्या. किती कोणत्या वर्षी हे लहान शाळेत? हा, म्हणजे 63 तुम्ही कोणती वर्षांचे? 63ला 62-63. तुम्हाला ती पुस्तकं आठवत आहेत? पुष्करणी आणि शिकारीच्या सत्यकथा. नंतरची बक्षिसं फार वेगळीच होती, कानाखालीच होती माझ्या शाळेत गेल्यानंतर. पण ही बक्षिसं माझं मी खरं सांगतो, माझे गाल आणि कान हे माझ्या शिक्षकांनी जास्त वापरले. हो रे, खूप मारलं म्हणे. आणि पण मी योग्यच होतं ते. आमचे सगळं शाळा संपल्यानंतर SSC झाल्यानंतर मी ज्यावेळी निघालो, मणेरीकर सर माझे अजून आहेत, विरारला राहतात, वसईला. खूप माझ्यावर प्रेम केलं त्यांनी. कुंटे सर, मणेरीकर, दामले सर, आमच्या बेडेकर म्हणून बाई होत्या, दामले बाई होत्या, गोडबोले बाई. अजून मी कधीतरी त्यांना फोन करतो, अरे नाण्या ये ना. त्या दिवशी त्यांनी माझ्यावर एक असा निबंध लिहिल्यासारखं मला पाठवलं. तर ते मणेरीकर सर मी निघत असताना मला म्हणले, त्यांच्या डोळ्यात पाणी होतं, ते म्हणले, आयुष्यात मी खूप जणांना मी शिकवलं, पण मी तुला माझ्या ह्या 4 वर्षाच्या कारकिर्दीत तुला काही शिकवलं नाही. मी कुठेतरी कमी पडलो, मला माफ कर. वांडगिरी रे, माऱ्या काय सर, अतिशय वांडगिरी. पण अजून माझं त्यांचं नाही रे विसू. मला आज कोणीतरी विसू हाक मारली तर मला कळतं की हे माझी समर्थ विद्यालयामधली मुलं आहेत. म्हणजे नाही रे, तुझा पिंड वेगळा होता, तुझं हे वेगळं होतं, त्यामुळे तू तसा होतास, बघ आता तू कुठे पोचलास. म्हटलं तसं नाही. पण आता म्हणजे बोलताना तुमच्याशी साधारण 70-80% लोक घाबरूनच बोलत असतात. अनप्रेडिक्टेबल. मी गुरुजींशी सुद्धा फार विचित्र बघायचो रे. आमच्या एक देवर म्हात्रे गुरुजी म्हणून होते, दुसरे 2 म्हात्रे गुरुजी होते. तर ते हे जे म्हात्रे गुरुजी होते त्यांनी BCGची इंजेक्शन द्यायचे ना पूर्वी, आणि ते असं पिकलं होतं. आणि हे त्यांनी चिडले आणि त्यांनी एक जोराने पट्टी मारली इथे, तर ते फुटलं. मला काय माहिती नव्हतं. पण थोड्या वेळाने कोणतरी बाजूचा विद्यार्थी म्हणलं, तर बघ रक्त येत आहे. आणि मग कळलं, अरे रक्त येतं म्हणजे रडायला पाहिजे. मग मी रडायला लागलो. म्हटलं चालेल, मारलं मला. मग मी तिकडचा दगड उचलला. तुम्ही मला का मारलं? सरांना? अहो गुरुजींना. आणि आमचे गुरुजी पुढे पळतायत. आमचं घर शाळेपासून म्हणजे आता त्या गेटपर्यंत नाही, अलीकडेच तिथं आमचं घर. तर म्हात्रे गुरुजी पुढे धावतायत आणि मी दगड घेऊन मागे धावतोय. आणि आमच्या घराच्या खाली येऊन आम्ही पहिल्या माळ्यावर राहतो. ताई 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 ताई, हा नाना बघा. तर म्हटलं, आई यांनी मला उगाचच मारलं, हे बघ रक्त आलंय माझ्या. बाबा, आई म्हणली, का मारलं गुरुजी? हो म्हटलं, नाही ते चुकून झालं.
त्यांना म्हटलं सांग, त्यांना सांग, म्हणायला सांग, चुकून मारलं म्हणायला सांग असं. आणि किती तिसरीत होतं. पण ते मी लगेच दगड उचलायचो रे. पण तुम्ही असा कधी विचार नाही केला की आपण का रिॲक्ट होतो एवढे, म्हणजे नाही रे, तसंच होतं माझं, म्हणजे पहिल्यापासून. वडिलांनी सुद्धा पण नंतर अजूनही होतं, म्हणजे असं नाही की तुम्ही रिॲक्ट होतच असं नाही. 5वी 6वी मध्ये कुठेतरी वडिलांनी एक दिवस मोठ्या भावाची चूक होती आणि मला मुस्कटीत दिली. मला काही कळलं नाही. मग तुम्ही विचारलं त्यांना, तुम्ही का मारलं मला? तो म्हणून दुसरी दिली त्याने. म्हटलं तुम्ही हे विनाकारण मला, तोपर्यंत त्याने हात उचलला, मी हात धरला. म्हटलं तुम्ही उगाच मला मारताय, चूक दादाची आहे, तुम्ही मला उगाच मारताय. आता मी सोडतो, मारायचं तेवढं मारा, पण म्हटलं हे बरोबर नाही. हे 6वीत होतो मी. 6 आणि 4 10. 6 आणि 4 10. 10 वर्षाचा होतो मी. पहिली दुसरीची परीक्षा दिल्यामुळे मी लवकर 5वी झाली माझी. मग रात्री ते आईला सांगत होते, आम्ही झोपलो होतो, एकच खोली होती. म्हणजे आज जरा चुकलं माझं, त्याला मी मारलं उगाचच. मी जागा होतो, ऐकत होतो. चुकलं माझं असं म्हणून माझ्या डोक्यावरनं हात फिरवत होते. मी म्हटलं आईला हुंदका आपला ऐकला तर मग गोंधळ, कारण तो इतका आला होता. तसं मग तिथे लक्षात आलं की नाही, वडिलांना खूप आपल्याबद्दल आहे, त्यांना प्रेम आहे. मग तो गैरसमज दूर झाला. पण ते पुन्हा तेच की मला, मी विनाकारण काही केलं तर मला राग यायचा. माझ्या बाजूनं सुद्धा विनाकारण झाल्यानंतर कोणाच्या बाबतीत तर मला कोणी बोलल्यानंतर मी ऐकून घ्यायचो, मी काही बोलायचं नाही. माझं चुकलं हे बोलायला सुद्धा काही त्रास होत नाही. मी बोलतो पटकन की नाही माझं चुकलं, जरा मला माफ करायचं की नाही तुम्ही ठरवा, पण चुकलं हे नक्की. असे मध्येच आवाज झाले की तुम्ही खूप भडकता. हा नाही, हे आता काय म्हणजे कोणत्याही भागात जगातल्या नाही, असं आवाजावरनं झालं होतं. एकदा बालगंधर्वाला पुरुषचा प्रयोग चालला होता आणि बालगंधर्वामध्ये तिथे कोणतरी 3-4 लोक असे ग्लास आणि बाटल्यांचे आवाज आले, म्हणजे दारू ऑब्विसली पित होते असे. आणि आमचे विक्रम बोके होते त्या प्रयोगाला. मग ते कळलं की तो जो माणसं ती नाही, त्यातला एक कोणतरी आमदाराचा मुलगा आहे, एक वकील आहे, एक कोणतरी गुंड असे, ती काही चौघं होतं. ते टन टून टून असे आवाज येत होते मध्ये. आणि अतिशय पुरुष नाटक, अतिशय सिरियस. अतिशय त्रास व्हायला लागल्यानंतर मी स्टेजवरनं बालगंधर्वाला खाली ऑडियन्समध्ये उतरलो. तिथे गेलो, तिथे एक दिली कानफटत. पुन्हा स्टेजवर आलो, पुन्हा नाटक सुरू केलं. इंटरवल झाला, इंटरवलला बाहेर गेलो. त्यावेळी मी स्टेजवर येऊन म्हटलं, बोके तुम्ही आलेले आहात, पोलीस ऑफिसर आहात तुम्ही, हे चालतं का? विक्रमसुद्धा खूप चिडला. इंटरवलला आम्ही बाहेर गेलो. ते लॅबोरेटरीमध्ये होते, बाकीच्या सगळ्यांना बाहेर काढले. विक्रम आणि मी आतमध्ये. चौघांना बदडलं. डेक्कन पोलीस स्टेशनवर घेऊन गेले, त्यांना बंद केले. परत आलो, नाटक सुरू केलं, नाटक संपवलं, पुन्हा गेलो, पुन्हा मारले. 6 दिवसांनी पुन्हा प्रयोग होता माझा बालगंधर्वाला. मला त्यावेळी काही हे मोबाईल नव्हते. फोन केला त्याने आमच्या लँडलाईनवर की तुम्ही या, तुम्हाला कसं ठोकतो बघा. तिथे एक छोटीशी बॅग असायची पूर्वी. तर मी विमानानं उतरलो आणि मी बाहेर असं बघितलं. तिथे ते छोटं विमानतळ होतं त्यावेळी, आणि ते तिघंही दिसले मला, चौथा नव्हता. मग मी चालायला लागलो त्यांच्याकडे आणि ते तिथे उभे. आणि एका ठिकाणी मी माझी बॅग दिली टाकून आणि मी त्यांच्याकडे धावायला लागलो. ते एक 50-1 फुटावर मी त्यांच्याकडे धावतोय असं म्हटलं. तिघंही असे उलटे वळून ते पळायला लागले आणि मी ते धावतोय. आणि रिक्षावाले सगळे दोस्त, सगळे ओळखीचे, मग सगळे रिक्षावाले. मग एका ठिकाणी पकडलं एकाला. म्हटलं तू, आणि तो मुलगा होता आमदाराचा. त्यांना सांगितलं ओरडून, तुम्ही जर पळालं ह्याला म्हटलं जीव जाईस तो मारी. मग ते थांबले. तिघांना पुन्हा कुदडले. डेक्कनला घेऊन गेलो पोलीस स्टेशनला. तिथे त्यांना आतमध्ये टाकलं. पुन्हा प्रयोग केला. संध्याकाळी पुन्हा तिथे गेले. विक्रम आला होता तिथे. मग ते म्हणले नाही आम्ही यापुढे. काय होतं त्यावेळी क्षण काय, त्यांच्या कोणाकडे रिव्हॉल्वर असू शकत होती, चाकू असू शकत होतं, वेपन असं काही होऊ शकलं असतं. पण ती परिणामाची कुठे क्षिती नव्हती. त्यामुळे नाही, या तर पुढच्या गोष्टी झाल्या. मी मगाचपासून विचार करतोय,
तुम्ही ते झालं खाली गेलं ऑडियन्समध्ये, परत आलं तुम्हाला क्यू कसा आठवला? कुठं चाललं होतं नाटक? नाही मला एवढं तसं- हिट होतो म्हणजे नाही तसं काय, पुन्हा कंपार्टमेंट करायचे रे, हे आता जाऊन मारायचं तिथे सोडला तो विषय. नाही हो, ते होतं रे आपोआप. जर सिनेमामध्ये कसं आपण शॉट करत असताना सुद्धा एखादा रिटेक असेल तसं. आणि आमचा ऑडियन्स जो आहे कमाल, मला जेवढं प्रेम केलंय लोकांनी, मला फार प्रेम केलं ना माझ्या. अजून काय लागतं तुम्हाला जगण्यासाठी? आत्ता या क्षणाला कुठे बोलता बोलता जीव गेला तरी काही नाही, कशाबद्दल वैषम्य नाही आहे. इतकं सुंदर सगळं मस्त आयुष्य जगायला मिळालं. नाही तुम्हाला भाषेवर जे प्रभुत्व आहे, म्हणजे असं वाटत नाही की हे मराठी नट आहे. हिंदीत जेव्हा तुम्ही काम करता किंवा हे जे सगळं ह्याच्यासाठी हिंदीवर प्रभुत्व, म्हणजे तुम्ही खूप छान हिंदी बोलू शकतो, छान ऐकून. इंग्लिश मला तितकं येत नाही फार, पण हिंदी म्हणजे खूप ज्या गोष्टीत ज्या सिनेमात गरज होती त्या सिनेमात तुम्ही अप्रतिम हिंदी. पण तुम्ही पाठ केल्यानंतर येतो त्यातलं उच्चार त्याचे आहेत. मला शफी इनामदार मला शिकवायचा, त्यातलं इम्तियाज हुसेन शिकवायचा. शफी तो नाना यार ह्याला घाटी म्हणजे असं करून तो मला ते शिकवायचं. शफी फार सुंदर माणूस. ते दोघंही म्हणजे भक्ती आणि शफी हे मला, भक्तीची माझं सुरुवातीला पटायचं नाही, काही प्रयोग तिने केले पुरुषचे, त्यावेळी आमचे जाम वादावादीचा. पण नंतरची भक्ती जी माझ्या वाट्याला आली ती अप्रतिम. शफी आणि ती दोघंही. आज सुद्धा मी इथून बॉम्बे पुण्यात इथून जात असताना जिथे तिचा ॲक्सिडेंट झाला की तिथे दोघांना मी नमस्कार करतो. माझे थोरले आणि अतिशय माझ्यावर प्रेम केलेली. हम दोनो मला वाटतं हम दोनो त्यावेळी. आणि शफी दारू फार प्यायचं नाही, पण प्यायला की त्याला आवडायचं ते. मग ती तक्रार माझ्याकडे करायची, शफी नाना हा बघ हे पितात दारू असं. आणि शफीसुद्धा घरात एकदा दोघं असे आले होते, दरवाजा मी उघडला तर शफी आणि हे. तो म्हटलं काय रे यावेळी? नाही आत्ता आले आत्ता घरी, दारू प्यायलेले आहेत. म्हटलं शफी अरे तुला सांगितलं नाही, पण ते असं झालं मग तसं झालं. लहान मुलासारखा रडायला लागला. म्हटलं पहिली तू आत ये. म्हटले मी किती आता खरं सांग भक्ती, किती 8 महिने झाले 9 महिने झाले मी प्यालो कधी कधी दारू. आत्ता त्याची अरे म्हटलं काय अगदी लहान मुलं. ही ऍक्टर पण तुम्ही सांग ना, ही नाती जर तुमच्याकडे असतील तर अजून काय लागतं तुम्हाला जगण्यासाठी? भक्तीने त्याची तक्रार माझ्याकडे येऊन करायची आणि मग त्यांनी रडत सांगायचं नाही मी नसं 8 महिन्यात मी पहिल्यांदा एकदाच पेलो. आणि तिला सिगरेट दारू याचा तिटकारा, डोकं फिरायचं तिचं. पुरुषमध्ये सुद्धा काम करत असताना मी कधी सिगरेट नानाच प्लीज मला दम्याचा त्रास आहे, मला सिगरेट पिऊ नको. आणि आम्ही काय नाटकं करू नका असं. तिला खरंच त्रास व्हायचा. पण तुम्हाला असं उर्दूतलं काय आठवते चांगली कविता जे तुम्ही मेमोरेबल ही कविता? नाही मी मगाशी जसं म्हटलं ना की त्यांनी ते जसं लिहिलं लेकिन सबसे पहिले हसी नाजनीन, त्यातला अर्थ मला माहिती नसतो काही नाही. शब्द रेटायचे तर ते रटायचे आणि ते तशा त्या पद्धतीनं. तेच ते मी म्हणून कि हाँ मेरे दोस्त वही बारिश जो आसमान से आती है, बूंदों में गाती है, पहाड़ों से फिसलती है, नदियों में चलती है, नहरों में मचलती है, कुएं पोखर पे मिलती है, खपरेलों पर गिरती है, गलियों में फिरते मोड़ पर संभलती है और फिर आगे निकलती. आता हे इतकं छान लिहिलेलं असायचं, वाहतंय ते. हां ते पूर्वी फार सुरुवातीचं आमचं एक नाटक होतं शहजादा म्हणून औरंगजेबाच्या ह्याच्यावर. तर ते काय बरं ते मी बाबांकडे तिथे बोललो होतो आमटेंकडे ते संवाद. त्यावेळी बाबा मला नेहमी गेलं की ते बोलायला सांगायचे, आता आठवत नाहीत. की ज्या बेरहम खतरनाक माहोलपासून मी दूर दूर जाण्याची कोशिश करतो. कंबख्त ये शाही रिवाज मला पुन्हा पुन्हा जखडून बंदिस्त करून टाकतात शाही मंदिरच्या शाही भिंतींमध्ये. आणि औरंगजेबाच्या थरथरत्या शरीरावर भारी कलाभूतीची शाही वस्त्रे टाकतात. आणि मग त्यात गुरफटलेल्या औरंगजेबाला सांस लेना भी मुश्किल हो जाता है. असं हिंदी आणि उर्दू असं ते शिकनीसनी ते नाटक हे केलं होतं. तर बाबांना ते खूप आवडायचं. मग मी असं तशी काठी तलवारीसारखी घेऊन मग मी तिथं असं ते आनंदवनामध्ये सगळ्यांना या नाना मग हे करतोय. आता तेच ना ताई बाबा तात्यासाहेब पु ल देशपांडे बाबांचं खानोलकर. कधी मनाचा माणूस पण
हो, थेट हो. बीडला जाऊन नाही, खरे पंजाबमध्ये. कवी म्हणायचं कुठे, खरे ते पेलवान हं. आणि वकील. हं. त्याचं स्थित्यंतर बघ ना, कसं कुठे काय. आणि थेट पंजाबमध्ये जाऊन किंवा आता तुला मी परिंदामध्ये मी तिथे म्हणतो की माझ्या बायकोचं आणि मी मुलाचं हे केलं, पिंडदान केलं, अमुक केलं, श्राद्ध केलं, काही नाही. आपण समोर ठरवलेलं आहे विसरायचं. आता केलं ते वर आहे काय असा तो शॉट आहे परिंदातला. तो बाबांमुळे केलेला आहे मी. तो कसा आहे, तर बाबा गेले होते पंजाबमध्ये, ते एकाच कुटुंबातले 6 पुरुष मारले होते यांनी, आतंकवाद्यांनी. म्हणजे 5 मुलं आणि 1 बाप. तर घरामध्ये 6 विधवा होत्या. तर बाबा सगळ्यांची ती भारत जोडो यात्रा त्यांनी केली होती त्यावेळी. तर मग ते पंजाबमध्ये ते गेले, त्यावेळी त्या घरी गेले. तर त्यातली जी आई होती म्हातारी, ती गहू निवडत होती. तर ते बाबांची सांगितलेलं की ती अशी निवडत, अशी कुठेतरी अशी विमनस्क सगळी, आणि कुठेतरी बघत नुसतं हात इकडनं गावावरनं असं 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 चाललं. तिला कोणीतरी जाऊन सांगितलं की महाराष्ट्रामधून कोणतरी आले आहेत असे बाबा आमटे म्हणून भेटायला तुम्हाला. तर बाबा गेले तिथे. म्हणले मी त्यांच्या समोर जाऊन बसलो, त्यांचं असंच चाललेलं आहे, असं असं करत होतं. आणि मग अचानक माझ्याकडे बघणं, हमदर्दी जताने आए हो, हां है कुछ है, परत आपले तिचे गौस. ते बाबा असं करून बाबांनी दाखवलं. ते मी परिंदामध्ये वापरलं. ते राहिलं की बाबांचं ती भूमिका करणार तुम्ही. माझ्या डोक्यात आहे. बाबा हे लोकांपर्यंत पोचलेले नाहीत असं. नवीन पिढीला हिंदी मंडळींना तर माहितीच नाही आहे. तर बाबांचा तो रोल करावा. आणि त्यांचं केवढं रंगीत आयुष्य आहे रे. ते फिल्म क्रिटिक होते. हो, हां, माहितीच नाही आम्हाला. कोणती शेरला मायर का कोण काय माहिती नाही. त्या नटी होती. ते म्हणजे ह्यांच्या रिव्ह्यूसाठी वाट बघायचे हॉलिवूडमध्ये की हा माणूस काय लिहितोय. ते तिकडे जाणार होते पळून. अरे बापरे, हे माहित नाही. फार विचित्र आहे कॅरेक्टर, अतिशय रंगीत आहे. प्रकाशचं निदान हे तेवढ्या पुरतं हे, पण हे प्रकाशच्या याच्यामध्ये ती जनावरं आहेत. माणसांच्या पलीकडचा संवाद त्यांनी साधला. माणसांची साधता येत नाही, तो जनावरांशी साधता येतो. ते त्यांनी सिद्ध करून दाखवलं. बाबा म्हणजे कठीण. पहिलं मग पेलवान, ते जटा, मग वकील झाले, मग सफाई कामगारांचे वकील. मग त्याच्यानंतर तो एक कामगार कुठे काहीतरी त्यांना म्हणला, महिला ते पावसामध्ये डोक्यावरनं टोपलीतून घेऊन जाताना असा ओघळत असतो, नाकातोंडात जातो, तुम्हाला काय म्हणे भाषणं द्यायला. म्हणून मग पावसात ती टोपली महिलेची डोक्यावर घेऊन असे चालले होते. आणि मग त्या गटारात तिथे बाजूला कुठेतरी काहीतरी हल्लं म्हणून घाबरले. ते बघितलं तर एक माणूस होता त्याच्यात पाय पडलेला. त्याच्या नाका डोळ्यातून कानातून असे सगळे किडे बाहेर येत होते. ते घाबरले आणि पळाले. आणि मग नंतर ते सांगत होते की मी विचार करायला लागलो नाना की अजंठा वेरूळच्या सगळ्या त्या लेण्यांमध्ये आम्ही सौंदर्य शोधतो. नाक तुटलेलं आहे, हात तुटलेला आहे, डोळे नाही आहेत, काय नाही. पण इथे जिवंत माणूस आहे आणि त्यांना मी घाबरून जातो, माझं काहीतरी चुकतंय. आणि मग त्यांनी ते कुष्ठरोग्यांचं जे व्रत घेतलं त्यांना हे कर. तुम्हाला माहिती नाही कुठल्या वाटेवर तुमचं काय डायव्हर्जन येईल, कुठे जाल तुम्ही. म्हणजे विनोबा भावे नंतर एक मराठी माणूस पूर्ण भारत फिरला, बाबा आमटे, आणि सगळं बदलून. मला त्याला हे मराठी हे बिरुद लावणं नाही, माणूस भारत आमच्यातला हा बुधांसारखा एक मोठा विषय होता. ते आपल्याला गोंधळ तोच आहे. म्हणजे मला जर कोणी विचारलं की मी मराठी आहे, मी हिंदू आहे, त्याला म्हणजे त्याच्यासाठी मी काहीच केलं नाही. पण मी माणूस म्हणून जन्मल्यानंतर मला काय करता येतं का. नाम फाउंडेशन, मकरंद आणि आम्ही जी सुरुवात झाली आज काय केवढा मोठा तो वृक्ष झालेला आहे. महाराष्ट्रापुरतं मर्यादित असलेली गोष्ट आता भारतभर चाललेली आहे. अजून काय बाजूला गणेश आमचा केवढं काम करतो, बाप रे. मुलं नवीन सगळी परदेशाहून, तुम्हाला नेपाळहून आपल्याला त्याच्याबद्दल विचारणा झाली. म्हटलं आपल्याला बाहेर करता नाही येणार इतक्यात, त्याला परवानग्या लागतात. पण किती छान आहे. अजून काय
हो, पहिल्या कार्यक्रमाला होतो मी बीडला, जेव्हा म्हणजे बीडमधून सुरुवात झाली तेव्हा पहिल्यापासूनच तिथे नामशी जुळलेलं आहे. आता पूर्ण महाराष्ट्रात फिरताना मला तो प्रश्न नेहमी महत्वाचा वाटतो की हे सगळं काम तुम्ही केलं. बाबा आमटेंच्या भेटीनंतर एक वेगळी दिशा आली. तुमच्या नकळत तुमच्यात काहीतरी जातं ना, झिरपतं, तसं असेल ते. बाबांच्या नंतर ताई, आणि बाबा एकटे नाही, ताई. म्हणजे त्यांच्या पुस्तकाला समिधा हे नाव किती परफेक्ट आहे. बाबांच्या सगळ्या ह्या यज्ञातली ताई ही समिधा आहे. विकास, प्रकाश, मंदा, भारती, पिलू, आता अनिकेत, मुन्ना, त्यांच्या बायका काय. आता तिथे जाऊन हेमल कशाला बघते ना, अनघा आणि ही समीक्षा, दोन्ही बायका, पिलूची आणि अनिकेतची, केवढं काम करतात. तू तिथे जाऊन ते नक्षल असे बसलेले आहेत सगळे, तिथे ती शाळा आहे, तू जाऊन बघशील. आमच्या मंजरी परांजपेनी माडिया ही भाषा त्याचं पुस्तक केलंय तयार. तिथल्या मुलांना त्या शाळेमध्ये शिकतात जी मुलं मातृभाषा शिकवायचं ना, तर त्या मुलांना माडिया भाषेतच शिकवतात. त्यांना 2च भाषा येतात, इंग्लिश आणि माडिया. त्यांना मराठी हिंदी येत नाही. स्थानिक ते समीक्षांनी ते केलेलं आहे. काय केलंय. मग त्यांना पाहिल्यानंतर आपल्या कोतेपणाची आपल्याला जाणीव होते. आपण एवढेसेच आहोत रे त्यांच्यासमोर. वयानं ते लहान असतील माझ्यापेक्षा. पिलू आमचं काम करतो, अर्धी चड्डी घातलेली, बने घातलेली, दिवसातून 10-10, 15-15 ऑपरेशन्स करतो. असे अभिनेते पण म्हणजे ह्या सामाजिक याच्यात जसे होते की 2 नावं मला आठवतात, निळू फुले आणि स्मिता पाटील. त्यांनी पण खूप हो, स्मिता तिथे यायची ना, स्मिता यायची. निळूभाऊ तर ते सेवा दलातले. स्मिता पाटील काय आठवण म्हणजे तुम्ही कधी कोणाची तुमचे म्हणजे इतक्या. स्मिता म्हणे मी सिनेमात आलो ना, मी सिनेमात काम करायला तयारच नव्हतो. अच्छा. पहिला सिनेमा जो केला गमन, तो सुद्धा तिच्या बरोबरच. मग आज की आवाज, तर ते नाही तू करायला पाहिजेस, एका वेळी इतक्या लोकांपर्यंत पोहोचता येईल ना, तुला कळत नाही. मग लहान होती माझ्यापेक्षा, पण तिचं असे शिवी देऊन बोलायची. म्हटलं अगं तसं नाही आहे. म्हटलं मला नाही तिथे रमणार. मला त्या नाटकाच्या चौकोनामध्ये कसं गेल्यावर राजा झाल्यासारखं वाटतं. म्हणले बघ तिथेही तुझं. मग नंतर आता असं वाटतं की सिनेमा हे माध्यम अजून इतकं मोठं आहे, वास्ट आहे, की एका वेळी तुम्ही तुमच्या गेल्यानंतर सुद्धा ते राहील. सत्यजित रे ज्यावेळी कुठेतरी एकदा त्यांचं पान डायरीतलं एक प्रकाशित केल्यावर की नाना पाटेकर बरोबर काम करायचं, कुठली अवॉर्ड्स पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला. तपन सिन्हांबरोबर मला कुठेतरी काम करण्याचा आनंद मिळाला. त्या दिवशी मी गेलो होतो केरळाला, अदूर गोपालकृष्ण त्यांच्या घरी जाऊन आलो. त्यांच्या म्हटलं तुम्ही काल इतक्या वर्षामध्ये तुम्हाला कधीच वाटलं नाही मी बरा ॲक्टर आहे, का नाही तुम्ही मला घेतलं. आता परवा तो विशाल भारद्वाजची फिल्म करतो, 25 वर्ष झाली. म्हटलं गाढवा तुला करून सिनेमे, आज तुला वाटतं नाना पाटेकर ॲक्टर आहे. तर ते मी फार सगळ्यांना त्रास देतो. नाही अप्रतिम. म्हणजे ह्या सगळ्या गप्पांमध्ये एक जाणवलं की एवढी समृद्ध माणसं तुमच्या सहवासात आली, एवढे. पण म्हणून तुमचं सिनेमामध्ये काम करत असताना माझं काहीच नाही, मी सगळंच उधार घेऊन आलेलो आहे ना, याचं थोडं त्याचं थोडं त्याचं थोडं. त्यामुळे मग ते तसं असं पटकन तुम्हाला वाटतं अरे काय ना, तसं नाही आहे. हे कुठेतरी मी म्हटलं ना, जसं हे जे आहे बाबांनी दाखवलं होतं, तो शॉट पाहताना काय कसं काय केलंस तू, काय कमाल आहे. पण तो आवाज नाही ते पुन्हा तेच आहे रे, की तुम्ही ते आत्मसात करून कसं बाहेर काढतात तो भाग वेगळा आहे. तर तेवढे नट तुम्ही असायलाच हवेत. पण ह्या म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता वाटतो मला की नट म्हणून, अभिनेता म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या, म्हणजे ते सगळे माइलस्टोन्स झाले. आता सगळ्यात महत्त्वाचं असं काम काय वाटतंय तुम्हाला या टप्प्यावर? आता जी सामाजिक विसंगती आहे ती दूर करता येईल का आपल्याला आपल्या ह्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून? तसे विषय हाताळणं आणि मुळात जात आणि धर्म नावाची गोष्ट आपण घरात पाळायच्या गोष्टी आहेत. बरोबर. रस्त्यावर आल्यानंतर माझा देव म्हणजे माझा देश. तर तुमच्या मते देव म्हणजे काय? देश. माझ्या मते देवाची देव ही संकल्पना म्हणजे हा देश असेल, माझी माणसं असतील जिवंत तर मी आहे. मला स्वतंत्र अस्तित्व नाहीच आहे रे. बाहेर गेल्यानंतर तुला काय विचारतात, तुझं नाव काय आहे? अच्छा इंडियन, भारतीय, ही आपली ओळख आहे. मग ते कुठल्याही धर्माचा असेल. बरोबर. बाहेर गेल्यावर कसं आपण एकत्र अगदी छान असतो, इथे असल्यानंतर का भांडतो?
ते आमचे पॉलिटिशियन्स आहेत, ते आमच्यामध्ये ज्या भिंती बांधतायत ते एकदा ओळखायला शिका तुम्ही. काही काही वेळ मला असं वाटतं की आपण नक्षलवादी झालो तर आपण तुम्ही काय करणार, 2-4 माणसांना मारणार. माणसांना मारून ही वृत्ती संपणार आहे का? तर नाही. तर मग ती वृत्ती संपवायला पाहिजे. मग त्याच्यासाठी काय करता येईल? तर जितकं जमेल तितकं माझ्याकडे हे कॅमेरा माध्यम आहे त्याचा मी किती पॉझिटिव्हली विचार करतोय आणि वापर करतो. हे फार छान माध्यम आहे. आता तुमचं हे सोशल मीडिया आल्यानंतर सगळंच त्याच्यावर टाकणारे चांगले आहेत अशा, पण तुम्ही त्याच्यामध्ये खूप काही घडू शकतात. त्याचा गैरवापरही चाललेला आहे, तो भाग वेगळा, पण तुम्ही त्यातून खूप काही बदल करू शकता. पण दमून भागून गेल्यानंतर घरी रात्री तुम्हीच काहीतरी ते असे पाहत असताना ते असं एखादं काहीतरी म्हणतो, थांबतो आपण आणि मग अडकतो त्याच्यामध्ये. असं आहे, माहितीच नसतात गोष्टी. त्याच्यात अफवा पण आता त्या मोबाईल खूप आहेत. म्हणून मी म्हटलं ना, गैरवापर त्याचा खूप आहे. अच्छा, ते प्रहारमध्ये ठुमरी जशी शोभा गोष्टी म्हणजे बडे गुलाम अली खानची आहे ती ओरिजिनल, याद पिया किया आहे. म्हणजे संगीत हा तुमचा फार असा मला आवडतं. मला संगीत खूप आवडतं. माझे खूप मोठमोठे संगीत म्हणजे गायक जे आहेत माझे, त्यांच्याशी नातं छान आहे. अगदी मित्र भावंडांसारखी असलेली, किंवा मग किशोरीताई असतील, भीमसेन जोशी असतील, वसंतराव देशपांडे, आपल्या इथली ही जी मंडळी, रशीद खान, कौशिकी, मी अगदी आवर्जून. आणि मी काही माझी ओळख मी नाना पाटेकर वगैरे काय नाही. मला छान झालं, धन्यवाद. एवढं. म्हणजे असं गप्पांच्या शेवटाकडे येताना तुम्ही काय गुणगुणता? नाही म्हणजे सगळ्यात जास्त गुणगुण मला नाही, मला आपलं जे म्हणजे पारंपरिक जी गाणी आहेत ना जुनी, ती मला ती अशी छान. आता आम्ही प्रकाश झहाचं एक हे केलं होते, वेब सिरीज केली आम्ही, झाली त्याला 1-2 वर्ष झाली. तर त्याच्यामध्ये ते असं छान काहीतरी नदी, त्या गंगे, त्या बोटीतून असे ते सगळे जात असताना, आणि तो बॅकग्राऊंड ही ती वेगळी आहे. तो तिथला मुलगा गावातला, त्याला शिकायला पुन्हा घेऊन येतोय, आणि गावचं अगदीच गाव गाणे आमण्यानं. तर त्याच्यामध्ये ते महेंद्र मिश्र म्हणून जे कवी होते तिथे, क्रांतिकारी होते ते बिहारचे, त्यांनी खूप कविता लिहिल्या. म्हणजे त्यांचं फोक संगीतमध्ये फार मोठं त्यांचं हे आहे, योगदान आहे. आणि त्यांच्या ज्या कविता आहेत त्या बिहार आणि पासून ते कलकत्त्यापर्यंत सगळ्या जे हे होते, तवायफचे कोठे होते, तर सगळीकडे त्यांच्या कविता त्या गायल्या जायच्या. त्या तवायफ त्यांना ज्यावेळी ब्रिटिशांनी पकडलं त्यावेळी ते सगळे जवाहर आणि सगळे दागदागिने घेऊन या सगळ्या गेल्या की हे सगळं घ्या पण त्यांना सोडा. असा तो महेंद्र मिश्र कवी. ओ मोरे पिछू वरवारे निंबुआ की गच्छिया अनना दिया मोरी रे निंबुआ मोरा. हो मोरे पिछू वरवारे अरे निंबुआ की गच्छिया, हो निंबुआ की गच्छिया नदिया मोरी रे निंबुआ मोरा चुएला आधीरा नदिया मोरी रे निंबुआ मोरा. असं इतकं छान. आणि ते मी प्रकाश म्हटला इथे, अरे इथे गॅप आहे, इथे मला ते थोडंसं काहीतरी असं कन्व्हेन्शनल काय जुनं आपलं पारंपरिक. तर मी हे ऐकलं, तर म्हटलं हे प्रकाश हां छान. आणि नंतर ते छान वाटलं म्हणून ते रेकॉर्ड केलं, आणि मग ते बॅकग्राऊंडला खूप ठिकाणी वापरलं. आता मी अतिशय, पण तिथे आता तुम्हाला खूप बेसुरं गायले तरी सुद्धा रेक्टिफाय करता येतं. त्यामुळे मग आत्ता ह्या वनवासमध्ये सुद्धा मी गायलोय एक अख्खं गाणं. मग मी आणि तो शान म्हणून जो आहे ना तो, आणि एक मुलगी, परत एक फिमेल आवाज आहे त्यामुळे त्याच्यात अगदी मस्तपैकी छान मस्त अगदी. म्हणजे काल येताना मॉन्टीनी ते केलं होतं गाणं. म्हणजे आपल्याला माहिती आहे की सगळी सभा उधळून लावायची असेल तर आपण गाणं सुरू करायचं. तुमचा फार जोरदार सेन्स आहे त्यातला गाण्यातला, म्हणजे कमाल आहे. म्हणजे तुम्ही जे ऐकता, मी 1-2दा ऐकलं की ती फारच बारकाईने रमलेली असतात. नाही पण तुला खरं सांगतो, तिथे जिम करत असताना किंवा तुम्ही अगदी बेंच प्रेस करत असाल, कर्लिंग करताय किंवा स्कॉट्स मारताय, तुमच्या सबकॉन्शियस लेवलवर इथे आज मी ऐकत असताना सहगल सरांची जी जुनी गाणी आहेत
मग लक्षात आलं, अरे हल्लीची कितीतरी हिंदी गाणी आहेत ती त्याच्यावर आधारित आहेत. त्या चाली विली वेली. मी म्हटलं अरे ही अशीच्या अशी चाल आहे, ती अशीच चाल आहे. आणि ते म्हणजे लताबाईंनी ज्यावेळी ह्या सगळ्या गाण्यांच्या जुन्या गाण्यांचे हे केली होती, ती कॅसेट केली होती, DVD आली, हे आली होती, CD आली होती. मुझे म्हणजे ते आपले जगमोहन होतं, मुझे न नजरो का, मुझे न सपनों से बहलावो, दूरी का दुख सह न सकूं, जगमोहन म्हणून होते. तर हे सगळेच, सुरेंद्र म्हणून एक गायक होते, फार जुने, त्यांना ह्यांची सैगलची नक्कल म्हणायचे, पण काय सुंदर गायचे. ते ॲक्टर होते. मोगले आझममध्ये ज्यांनी ह्याचा रोल केलेला आहे तानसेनचा. अच्छा, ते गायकच. फार सुंदर गायचं, फार सुंदर. मला जुनं खूप आवडतं. जुनं होत नाही रे, नवं जुनं होतं, त्यामुळे मला जुनं आवडतं. म्हणजे छोटे 2 प्रश्न खरोखर. म्हणजे मी आता जो रोमांस आला या पिढीत, की म्हणजे ही इतकी तोडफोडीची भाषा किंवा तर ते जो जुनं खऱ्या अर्थाने प्रेमगीतं होती किंवा जुनं संगीत होतं, तर तुम्ही काय सांगाल की ही जी चाललंय म्हणजे धांगड व्हॉट्सअपवरची शॉर्टकट भाषा, म्हणजे त्याच्यात काही रोमांस वाटतच नाही. ते नाही, तुम्हाला त्याच्यामध्ये एक तर काय होतं, मला ते समजणं कठीण आहे. पिढ्या बदलल्या, 10 वर्षामध्ये बदलते, आता तर 5 वर्षात पिढी बदलते, तर त्याच्याशी जुळून नाही घेता येत. मग त्यावेळी पण तुमची एक व्याख्या प्रेमाची किंवा तुमची प्रेमाची व्याख्या मला वाटतं सगळं अबोला असावं, कळायला पाहिजे. त्यातली ती गंमत आहे. म्हणून मला सीने में सुलगते है अरमा, ते हे गाणं चालले असताना दिलीप कुमार कुठेतरी एका बाजूला आहेत, मधुबाला एका कुठेतरी आहेत, तर ते म्हणे सीने में सुलगते है अरमा, त्या येतो तो टिपिकल तो केरवामध्ये. आणि मग तिथे एका नदीकाठी कुठेतरी मधुबालाजी, मग तिथे कुछ आँख में आंसू है बाकी वगैरे असं त्यांचं तिथे चालू. कोसावर आहेत, पण तरी असं वाटतं केवढा बॉन्ड आहे त्यांचा असं. आणि आता अगदी काही असलं दाखवलं तरी सुद्धा ते एकत्र आहेत असं वाटत नाही. तर प्रत्येक वेळी त्या सगळ्यांची परसेप्शन बदलत जातात ना रे, तुमच्या व्याख्या बदलत जातात प्रत्येक गोष्टीचं. तुला जे आवडेल ते तुझ्या मुलाला आवडेलच असं नाही. नाही, आता ही जी बोलबिडूची जी प्रेक्षक आहेत ती गावोगावचे असे तरुण आहेत, म्हणजे सगळीकडची तरुण पिढी खूप बघते. तुम्ही इतक्या वर्षांपासून जिममध्ये जात म्हणजे व्यायाम करताय, या विषयाबद्दल काय तरुण? नाही, तर मला एक तर की हे माझं वेपन आहे, शरीर हे माझं वेपन आहे. ते नीट नसेल तर मला ते वेपन, मग गाडी कशी आपण आपली नीट ठेवतो, पाणी, त्यातले कुठले प्रकार आवडतात केले पाहिजेत? म्हणजे नाही, व्यायाम म्हणजे तुमच्या सर्वांना अगदी सगळंच करायचं. पण तुम्हाला जे एरवी कुठेतरी व्यायामशाळेमध्ये जाता येत नाही आहे शक्य, बैठक आणि सूर्यनमस्कार हे एकदा तुम्ही केलेत ना तरी सुद्धा आलं. मी आता 75ला बरं आहे रे, अजून एक 2-4 जणांना घेऊ शकतो मी, खरं चांगलं आहे. आणि मला त्याचं कौतुक वाटतं माझं असंच. आणि मला ते अजून सुद्धा असं करून बघायला आवडतं मला. अच्छा, तुम्ही जिम मध्ये असं बघता तुम्ही? हो, म्हणजे असं कसं अरे ते करायला पाहिजे. आपल्याला आपण आवडलो ना तर जगण्याची गंमत काहीतरी वेगळी आहे. आपल्याला आवडायला पाहिजे, आपण खरंच आवडायला पाहिजे. मग बाकीचं सगळं आवडतं तुला, मग हाही आवडेल सगळे आवडतील, पण मी आवडलो पाहिजे. आरशात बघताना स्वतःची किळस आली तर जगण्यातलं गंमत संपली. असं वाटतं की ह्या सगळ्या मंडळींनी, खूपशा मंडळींनी आमच्या राजकारणातल्या आपल्या घरचे आरसे फोडून टाकलेले आहेत. कधीतरी एकदा चुकून पाण्यामध्ये तरी सुद्धा बघतील, तहान लागली असताना त्यावेळी लक्षात येईल, अरे आपलं माकड कधी झालं, ते प्रतिबिंब पाहिल्यानंतर. त्यामुळे ह्यांना कळत कसं नाही, मरणार आहेत एक दिवस, जाणार आहात तुम्ही. राजकारण्यांनी फोडले असतील आपले आरसे, पण आपल्याला आपण आवडलं पाहिजे, ही नानांची जी ओळ आहे ती फार महत्वाची. इथे आपण हो नाही, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्यांना पुन्हा नव्यानं आरसे दाखवायला पाहिजे, ते आपल्या हातामध्ये आहे. आपण काय करतो, मत अगदी दिलं आणि आपल्याला आता 5 वर्ष काही करता येणार नाही असं नाही आहे. 5 वर्षामध्ये जेव्हा कुठे विसंगती दिसली, चुकीचं दिसलं की तिथं जा, जाळपोळ करा आणि गाड्या तोडा असं नाही. तिथं जा, एकटे जा, दोघटे जा, जथ्यानं जा, पण जा तिथे आणि त्यांना प्रश्न विचारा. तुम्हाला घाबरणं त्यांचं थांबलंय ना, ते त्यांना पुन्हा घाबरू दे. त्यांना, तुम्हाला जनतेला त्यांनी घाबरायला पाहिजे. करेक्ट.
जे त्या दिवशी पुन्हा सुरू होईल ना त्या दिवशी हे भवताल बदलेल, राजकीय सामाजिक सगळाच. धन्यवाद. मला फार बरं वाटलं. मी खरं सांगू का, मी अजून कितीही तास बोलू शकेन. हा आणि ह्याचा आणि माझा एक तर पहिल्यांदा नातंच वेगळं आहे आणि आजूबाजूला चाललेलं जे आहे तुम्हालाही लक्षात येत असेल. फक्त एकच मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की आपल्या पलीकडचा विचार करावा. मी, माझं घर, माझी आई, बहीण, भाऊ किंवा बायको, मुलं एवढ्यापुरतं मर्यादित राहू नये. त्याच्या पलीकडचं ज्या दिवशी आम्ही विचार करायला लागू. नाम फाउंडेशनमुळे मला खूप माझं असं विस्तारित झालं सगळं. पण जमलं तर एक कोणतरी त्याला मी शिकवेन, मोठा करेन, हे ज्या दिवशी तुम्हाला जमेल ना, आणि म्हणायचं मी निदान एक माणूस वाचवेन, म्हणजे व्हायलन्स तुमच्या आयुष्यातून निघून गेला, मारण्याचा कोणाला संबंधच येत नाही. एकाला तरी वाचवायचा, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असू दे. हे ज्या दिवशी तुम्हाला जमेल, कारण एक दिवस कधीतरी मृत्यू येणार आहे. त्यामुळे त्याला जन्मल्यापासून माझ्याबरोबर माझे मित्र नाही, आई नाही, वडील नाही, भाऊ नाही, कोणी नाही, बायको नाही. मृत्यू माझ्याबरोबर सतत असतो, तर त्याला भ्यायचं नाही कधी. गंमत आहे, तो असणारच. आपल्याबरोबर आला, आपल्याला घेऊन जाईल, छानपैकी सोबत केली त्यांनी, आनंद आहे. अगदी ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे, हे स्थायी आहे, हे होणारच. मग त्याला घाबरायचं नाही. काय बदलू शकतो आपण? प्रत्येक जण, तुम्ही इथे जे असलेले प्रत्येक जण, तरुण मुलांमध्ये मला कधीही मी निराश होत नाही, कारण आजच्या मुलांच्या जो विचार करण्याची जी पद्धत आहे, ज्या पद्धतीनं ते स्वतःला अप्लाय करतात, ज्याच्यामुळे मांडतात, त्यांना कुठे घाबरणं नाही, बीड नाही, तर ते माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे. तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत. अर्थातच तुम्हीच आहात, तुम्ही फक्त इकडे लक्ष द्या. हे राजकारणी आहेत, त्यांना वापरू देऊ नका स्वतःला. ते चुकत असतील तर त्यांना जागेवर आणा. ही तुमची, माझ्या पद्धतीनं माझं कधीच वय होणार नाही. मी कायम तुमच्याच वयाचा राहणार मरेपर्यंत. माझं नेहमी म्हणणं, किती मी माझ्यावर किती अवलंबून असायचं, तर मला जमलं. मी इतका स्वाभिमानी आहे की मला जर माझ्या खांद्यावर उचलून स्वतःला स्मशानात नेता आलं, शेवटची काडीसुद्धा मला लावता यायला पाहिजे. इतका मी स्वाभिमानी असायला पाहिजे. मला कधीही कुणावर कधीही अवलंबून राहावंसं वाटत नाही. मी एकटाच आहे हे मला माहिती आहे, पण मग मला हा पसारा का हवासा वाटतो? कारण ह्या लोकांमुळे मी जो आहे तो काय, जो झालो आहे तो त्यांच्यामुळे झालो आहे, तुमच्यामुळे झालेला. मला हा नाटक करत असताना मला नव्यानं जर एखादं कुठलं तरी नाटक करायला मिळालं तर मला फार आवडेल. पण तिथे असं छान, म्हणजे मी एक्सपेरिमेंटल नाटकाची माझी कॉन्सेप्ट सांगतो तुम्हाला. आत्ता मी बोलतो हे एक्सपेरिमेंटल आहे. ह्याच्यातली कुठलीही लाईन आम्ही लिहिलेली नाही. मनामध्ये जे आहे ते मी असं खरंच सांगतो तुला अरविंद, एक नाटक मी ठरवलंय की मी जाणार आणि मी माझं बोलायला सुरुवात करणार. म्हणजे आजचा प्रयोग असेल तो उद्या असणार नाही, ती स्क्रिप्ट बदललेली असेल. पण त्यात ते जर अशा ओळी असतील की यांच्या घरातले आरसे फोडलेत आणि आपण आरसा दाखवला पाहिजे, ही रोजच म्हणजे एक वेगळाच प्रयोग आणि महत्त्वाचा. नाही, आणि मग तिथे गेल्यानंतर रोज प्रयोग, एक्सपेरिमेंट ना. त्यामुळे माझ्याकडे स्क्रिप्टच नाहीये. मला त्या दिवसाची सकाळपासून संध्याकाळ दुपारपर्यंत तुमच्याशी बोलेपर्यंत मला माहिती नाही आजच्या दिवसात जे घडलं कदाचित त्याचं प्रतिबिंब असेल त्या प्रयोगात. तर तसं मी एक्सपेरिमेंटल करणार आहे. दुर्बोध नाही. आत्ता मी बोललेलं आहे त्यातलं काहीच दुर्बोध नाही. तू बोललेलं दुर्बोध नाही. कळतंय त्यात. तुम्हाला पटतं नाही पटतं हा भाग आला. तुम्ही खूप मोठी ताकद आहात हे विसरू नका. लव यू.